नमस्कार. प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिकाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या संवाद सत्राच्या 8व्या भागात मी विभावरी देशपांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याशी संवाद साधायला आपल्या बरोबर आले आहेत डॉक्टर धनंजय केळकर. त्यांचं आणि या संवादात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. नमस्कार डॉक्टर, वेलकम. डॉक्टर धनंजय केळकर कॅन्सर सर्जन आहेत. बीजे मेडिकल मधून MBBS केल्यानंतर त्यांनी ससून जनरल हॉस्पिटल मधून MS केलंय. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मधून कॅन्सर सर्जरी तसंच रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स UK इथून FRCS केलंय. याखेरीज जपान, इस्रायल, अमेरिका, जर्मनी इथून त्यांनी विशेष प्रशिक्षणही घेतलंय. गेली 15 वर्ष संजीवन हॉस्पिटल तर 19 वर्ष दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ते सर्जिकल ऑन्कॉलॉजी प्रॅक्टिस करतात. ते दीनानाथ हॉस्पिटलचे ट्रस्टी आणि मेडिकल डायरेक्टर आहेत, तसंच ज्ञान प्रबोधिनी ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिली 40 मिनिटं डॉक्टर आपल्याशी बोलतील आणि त्यानंतरचं जे सेशन आहे ते प्रश्नोत्तरांचं असेल. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये इथे मला पाठवा, म्हणजे मी ते डॉक्टरांना विचारीन. तर सुरू करूया. डॉक्टर, प्रत्यक्ष मी तुम्हाला प्रश्न विचारण्याआधी जर आजच्या चर्चेचा किंवा आजच्या संवादाचा रोख तुम्ही सांगितलात तर आपण त्या अनुषंगाने पुढे जाऊया. ठीक. सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात करतो की या व्याख्यानाचा विषय काय आहे आणि तो विषय कशामुळे असं नाव मी त्याला दिलंय. आभासी सत्याच्या भयान छायेत मूलभूत किंवा मूलगामी विचारांचा मागोवा, असं कवी ग्रेसना शोभणारं किंवा GA कुलकर्णींच्या कादंबरीत दिसणारं अशा प्रकारचं नाव मी का निवडलं हा विचार तुम्ही करावा म्हणूनच मी असं नाव निवडलंय. आणि या नाव निवडण्याच्या मागची प्रक्रिया जी आहे ती अगदी सोपी आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे करोनारूपी वादळ चीनमधनं सुरू होऊन सगळ्या जगावर जेव्हा आलं तेव्हा एक साधारणपणे फेब्रुवारीमध्ये लोकांच्या लक्षात आलं की हे साधं वादळ नसून चक्रीवादळ आहे. आणि चक्रीवादळ हे त्याचं एपिसेंटर किंवा त्याचा मध्यभाग असतो ते बदलत बदलत फिरतं. त्याप्रमाणे तो वादळ बदलत बदलत चीनमधून सुरू होऊन इटलीमध्ये जाऊन युरोपमधून, अमेरिकेतून, इंग्लंडहून भारताकडे, मेक्सिकोकडे आणि ब्राझीलकडे आता आलेलं आहे. तर हे वादळ होत असताना आपली काय स्थिती असते असा मी विचार करतो. ते वादळ होत असताना मी स्वतः वैयक्तिकदृष्ट्या अत्यंत स्थिर होतो, कारण अनेक डॉक्टर्स मेल्याच्या न्यूज त्याच्यामध्ये येत होत्या. ठिकठिकाणी हेल्थकेअर वर्कर्स घाबरलेले दिसत होते, पण माझ्या स्वतःच्या मनाला भीतीचा जराही स्पर्श झाला नाही. याचं कारण पुढे मी चर्चेमध्ये घेणार आहे. पण मी असं स्थिर राहून त्या वादळाकडे बघत असताना मला या सगळ्यामध्ये उडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या आणि त्याची तुलना मी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगशी करतो. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंगमध्ये एक मॅग्नेटिक स्टॉर्म निर्माण केलं जातं आणि ते मॅग्नेटिक स्टॉर्म निर्माण केल्यानंतर शरीराचे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मॉलिक्युल्स वेगवेगळे होतात, विघटित होतात आणि परत जेव्हा जमत असतात तेव्हा त्याची इमेज रीड करून आपल्याला तो एखाद्या चित्रासारखा कॉम्प्युटर दाखवतो. तर तसं हे मॅग्नेटिक स्टॉर्म जसं असतं तसं हे करोना स्टॉर्म आपण बघतोय आणि त्यातून आपल्या समाजाचं विघटन होताना मी बघतोय. आणि ते विघटन होऊन समाज जसा स्थिरस्थावर होईल तसं आपल्याला काहीतरी मूलभूत त्याच्यातनं गोष्टी मिळणार आहेत, ज्याबद्दल आज मी बोलणार आहे. म्हणून मी आज 4 विषय त्या वादळातले निवडलेत. त्यातला पहिला विषय आहे तो अर्थातच भीती, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आजच्या घडीला जगासमोर आहे. त्यामुळे मी त्याच्यापासून सुरुवात करीन आणि मग बाकीचे विषय कालांतराने येतीलच. विभावरी ती म्यूट आहेस. म्यूट आहेस. अनम्यूट. ओके, सॉरी. जसं तुम्ही म्हणालात की आता वेगवेगळ्या माध्यमातून सोशल नेटवर्क असेल, न्यूजपेपर असेल, मीडिया असेल, ह्याच्यातून खूप माहितीचा आणि अनेकदा उलटसुलट माहितीचा खूप मारा होतो. आणि ह्याच्यामध्ये जो एक सामान्य नागरिक आहे तो गांगरून गेलाय आणि घाबरून गेलाय. त्यामुळे करोना बरोबरच ते जे भीतीचं सावट एक आहे सगळ्यांच्या मनावर, तर त्याच्याशी कसं डील करायचं, त्याचा सामना कसा करायचा, कारण आता हे सत्य आहे आजचं आणि आपल्याला ह्या सोबत जगायचंय. तर त्या भीतीचं काय करायचं ह्याच्याविषयी ऍज अ डॉक्टर तुम्ही काय सांगू शकता? माझ्या मते म्हणजे अशा प्रकारच्या आजारामध्ये जो खराखुरा पॅन्डेमिक आहे आणि कदाचित 100 वर्षांनी जगावर आलेला आहे. याच्या पूर्वीची एवढी मोठी घटना फक्त स्पॅनिश फ्लूच होती. त्यामुळे 100 वर्षांनी जगावर आलेल्या संकटामुळं लोक घाबरलेत, याच्यामध्ये फारसं काही वावगं किंवा विचित्र नाहीये.
मार्ग कसा काढायचा या संबंधी मी आता भीती या विषयाचा थोडा मागोवा घेणार आहे. तर भीती या विषयाकडे आपण बघायला गेलो तर मी स्वतः भीतीचे 3 म्हणजे मी ऑफकोर्स मोहन आगाशांची माफी मागतो कारण मी सायकॉलॉजिस्ट नाहीये. पण मी भीतीचे 3 प्रकार मानतो. त्यातला पहिला प्रकार आहे म्हणजे सायकॉलॉजिकल फिअर. आणि ही सायकॉलॉजिकल फिअर लहानपणापासून उपजत असते. ती शिकवावी लागत नाही. ती शिकवावी लागत नाही कारण लोकांना उंचीची भीती वाटते, बंद जागांची भीती वाटते, अंधाराची भीती वाटते, सापकिड्यांची भीती वाटते. आणि ही भीती काही लोकांना पाण्याची भीती वाटते, आपण बुडून मरू म्हणून. विमानात बसताना काही लोकं घाबरतात. तर ही काही शिकवलेली किंवा अनुभवातनं आलेली भीती नाहीये. म्हणून आपण त्याला सायकॉलॉजिकल किंवा मनाशी संबंधित भीती मानतो. माझा एक भाचा आहे, तो घरी आला की त्याला पंख्याची भीती वाटायची कारण फिरणारा पंखा आपल्या डोक्यात पडेल असं त्याला वाटायचं. आणि तो 2 वर्षाचा असताना माझ्या घरी आला की तो भिंतीला असा कडेनी सरपटत सरपटत भिंतीच्या कडेनी घरात यायचा आणि पंखा नाही अशा ठिकाणी बसायचा आणि परत बाहेर जाताना तसाच भिंतीला लागून सरकत 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 जायचा. ही त्याची काही भीती कायम टिकली नाही. तो जसा आता मोठा झाला आणि अमेरिकेमध्ये आता तो खूप मोठ्या पदावर काम करतोय, तर ही त्याची भीती गेली. म्हणजे ही जी सायकॉलॉजिकल फिअर आहे तिच्यावर मात करता येते असं माझं मत आहे. त्यासाठी मनाचा निर्धार लागतो. दुसरी जी भीती आहे ती इमोशनल आपण म्हणतो. आणि ती इमोशनल भीती आता आपल्याला करोनामध्ये खूप बघायला मिळते. त्याच्यामध्ये फेल्युअर किंवा लॉस म्हणजे प्रेमभंगापासनं ते आपला जॉब जाईल, जॉब लॉस होईल, घर बर्बाद होईल, आपली परिस्थिती ठीक राहणार नाही, आपलं हॉस्पिटल ठीक राहणार नाही, आपण कर्ज आपलं फिटणार नाही. तर ही लॉसची भीती सुद्धा खूप मोठी आहे. आणि करोनाच्या आर्थिक वावटळीमध्ये ही भीती साधार आहे. ही भीती दूर करण्याची खूपच गरज आहे. पण आपण जर बघितलं तर अनेक आत्महत्या आपल्याला आता गेल्या महिन्यामध्ये दिसून आल्या आहेत. अगदी काल परवाची न्यूज घेतली तर ससूनमध्ये गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी आत्महत्यांचं प्रमाण अधिक दिसतंय. बाहेरून येणारे जे आत्महत्या केलेले रुग्ण आहेत आणि त्या बहुसंख्य रुग्णांमध्ये निराशा किंवा भीती हेच दिसून येत आहे. एक करोनाच्या रुग्णांनी तर दुसऱ्या मजल्यावरनं उडी मारली बोपोडीला. त्यांनी आत्महत्या केली आणि दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. म्हणजे ही आत्महत्या ही करोनाची आत्महत्या नसून भीतीची किंवा या इमोशनल इन्सिक्युरिटीची आत्महत्या आहे. त्यामुळे ह्या भीतीला पण आपण ॲड्रेस करायला पाहिजे. मी आज त्याच्याविषयी पण बोलणार आहे. आणि तिसरी भीती जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती शारीरिक भीती आहे. त्याच्यामध्ये आजार, इजा आणि मृत्यू. म्हणजे आपल्याला एखादा आजार होईल, आपण अपंग होऊ, आपल्याला व्हेंटिलेटर लागेल, आपल्याला डायलिसिस लागेल. तसंच आपल्याला इजा होईल काहीतरी आणि आपल्याला मृत्यू येईल. ही भीती पण लोकांच्या मनात खूप आहे. आणि या 3 भीती आपण कशी दूर करणार याकडे थोडंसं वळूया. आणि ही समाजाने बराच काळ केलेली प्रक्रिया आहे. सगळ्यात पहिल्यांदा घेऊया की किंग एडवर्ड द फर्स्ट होता इंग्लंडमधला 1237 मध्ये. त्याची 9 मुलं मेली आणि 10वा मुलगा जगला. म्हणजे इंग्लंडचा राजा कितीही श्रीमंत असला आणि कितीही संपन्न स्थिती असली तरी पहिली 9 मुलं मेली. यांनी तो घाबरला का? तर तो नाही घाबरला. त्याचा 10वा मुलगा तर जगलाच, पण परंतु बालमृत्यू दर कमी करण्यासाठी त्यानंतर शास्त्रीय प्रयत्न सुरू झाले. आणि आज जर आपण बघितलं अभयभंगांचं काम, की ते आदिवासी पाड्यामध्ये बालमृत्यू दर कमी करण्याकरता जगदविख्यात आहेत. म्हणजे भीती बाजूला करून त्या भीतीवर मात किंवा त्या प्रकारच्या मृत्यूवर मात करण्यासाठी शास्त्र कटिबद्ध आहे. आणि ते शास्त्र कटिबद्ध असल्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे. भीती जर वाढत गेली तर तिला आम्ही आमच्या मेडिकल टर्म्समध्ये पॅथॉलॉजिकल फिअर असं म्हणतो. म्हणजे ती साधी फिजिकल इमोशनल न राहता ती पॅथॉलॉजिकल लेवलला जाते. तर आमच्या घरी एक मांजर आहे आणि त्या मांजराला कबुतरं पकडायचा छंद आहे. आणि ते कबूतर पकडायला गेलं तर मी एकदा आमच्या घरामध्ये गेलो तेव्हा त्या डक्टमध्ये समोरच्या बाजूला विरुद्ध बाजूला कबूतर आणि अलीकडच्या बाजूला आमचा मांजर बसला होता. आणि ते कबूतर थरथर 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 कापत होतं आणि मांजर त्याच्याकडे टक लावून बघत होतं आणि मध्ये डक्ट होती. मांजराला सहज उडी मारून पलीकडे जाणं शक्य नव्हतं. पण ते कबूतर इतकं घाबरलं होतं की ते हलू शकत नव्हतं. तर मी त्या मांजराला धरून बाजूला काढायचा प्रयत्न केला तर ते हालेना. मी एक काठी घेऊन कबुतराला बाजूचा प्रयत्न केला तर ते कबूतर डक्टमधनं खाली पडलं. ते उडलं नाही. त्याच्या अंगात आपली उडण्याची क्षमताच त्याची नाहीशी झाली. म्हणजे पॅथॉलॉजिकल फिअर म्हणजे काय? हे प्राण्यांपासून माणसांपर्यंत सर्वांना आहे. आणि ती पॅथॉलॉजिकल फिअर दूर करण्यासाठी शास्त्राचा किंवा ज्ञानाचा वापर करता येतो. आणि तो कसा करायचा?
तो कलेमध्येही करता येतो आणि शास्त्रामध्येही करता येतो. कलेकडून आपण जाऊया सुरुवातीला. गालिबनी म्हणलंय की मौत का दिन मुआयन है, मौत का दिन मुआयन है, लेकिन जालिम नींद क्यों नहीं आती. म्हणजे मृत्यू तर प्रत्येकाचा ठरलाय, तो दिवस प्रत्येकाचा निश्चित आहे. मग आज आपली झोप का उडतीये? तर तसा माणूस करोनाला बघितल्यानंतर जणू मृत्यू आल्यासारखा का घाबरलाय. आणि हा मृत्यू असा काही करोनाच्या रूपाने येतोय वगैरे नसून तो चारी बाजूला फिरतोच आहे ना. आज आमच्या कॅन्सरचे जे मृत्यू आहेत, तंबाखूचे मृत्यू, तर दरवर्षी 30 लाख लोक जगामध्ये तंबाखूच्या सेवनाने मृत्युमुखी पडतात. मग त्यांच्याबद्दल कोणाला काही वाईट वाटत नाही. उलट शासन जेव्हा पहिल्यांदा उघडतं तर तंबाखू आणि दारूची दुकानं उघडतं. तर त्यामुळे आपण मृत्यूला घाबरतो का, ह्याच्या संबंधी खरंच विचार केला पाहिजे. तर आपण आपल्याला नको असताना आलेल्या मृत्यूला घाबरतो. तंबाखूवाल्यांना कसं थोडा प्रयत्न करून तो मिळतो, दारूवाल्यांना तो बरेच प्रयत्न करून मिळतो. पण करोना आपले काहीच प्रयत्न न करता येतोय म्हणून आपण घाबरलोय. त्यामुळे त्याच्या संबंधीची शास्त्रीय माहिती आणि ज्ञान हेच त्याच्यावर मात करू शकेल असं मला वाटतं. सगळ्यात आपण जर बघितलं तर जगामध्ये पहिल्या वर्ल्ड वॉरमध्ये आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सगळ्यात जास्त लोक जे मेले ते इन्फेक्शननी मेले. प्रत्यक्ष गोळी मार लागल्याने मेलेच नाहीत, तर जखमा झाल्या आणि त्या जखमा इन्फेक्ट होऊन मेले. आताच्या मात्र वॉरमध्ये कुणी असं इन्फेक्शननी मरणार नाहीये. याचा अर्थ त्या वर्ल्ड वॉर मधल्या मृत्यूची भीतीवर आपण शास्त्रांनी मात केली आहे. बालमृत्यूवर आपण शास्त्रांनी मात केली आहे. ट्युबरक्युलोसिसवर आपण शास्त्रांनी बऱ्यापैकी मात केली आहे. तर मृत्यूची जी जी कारणं शास्त्राच्या समोर येत गेली ती शास्त्र अलगदपणे सोडवत गेलं. करोनाचं कारण अचानकपणे आल्याने शास्त्राला अजून उत्तर सापडतंय. ते उत्तर सापडायच्या आत आपली कबुतरासारखी अवस्था करून घेऊ नका. म्हणजे त्याची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी या मृत्यूची किंवा भीतीची. तर एक झेन गुरु बसलेला होता आणि त्याच्या समोर प्लेगचा मृत्यूदूत चाललेला होता, म्हणजे यमदूत म्हणूया. हा प्लेगचा काळ आहे 1892 सालचा आणि झेन गुरु बसलेला आहे आणि समोरून हा यमदूत चाललेला आहे. तर त्या झेन गुरुनी विचारलं की अरे कुठे चाललायस यमदूता. तर यमदूत म्हणला अरे मी प्लेगचा यमदूत आहे आणि एक 500 माणसं घेऊन जाईन या गावातनं. मग तो बसला. एक 15 दिवसांनी तो त्याला परत जाताना दिसला. तो त्याला म्हणला अरे काय झालं, तू तर 5000 माणसं मारली, 500च माणसं मारायला तू आला होता. तो म्हणला हो प्लेगनी 500च मेली, बाकी सगळी भीतीने मेली, असं तो म्हणला. तर तशी आजची समाजाची स्थिती झाली आहे. आपल्या समाजातलं पौरुष किंवा धाडसच हरवलंय आणि ते धाडसावर मात करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला पाहिजेत. जैन लोकांमध्ये संथारा घ्यायची पद्धत आहे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केलं किंवा जे लोक स्वातंत्र्यासाठी लढताना प्रत्यक्ष अंदमानमध्ये गेले त्यातले 90% लोक कधीच परत नाही आले. अंदमानच्या भिंतींवर लिहिलंय की इथं आलेलं 90% माणूस परत जात नाही. तरी ते लढलेच ना स्वातंत्र्यासाठी. म्हणजे त्यांनी भीतीवर मात केली. मग आपण भीतीवर का मात करू शकत नाही याचा विचार केला पाहिजे. मी जेव्हा इस्रायलमध्ये शिकत होतो तेव्हा मला फार कुतूहल होतं की इस्रायली माणूस कसा आहे. कारण जर्मन लोकांनी जेव्हा ज्यू मारले तेव्हा आपल्याला कल्पना नसेल पण 60 लाख ज्यू मारले आणि त्यातले 20 लाख मुलं होती. त्याचा ओरखडा ज्यू लोकांच्या मनावर खूप आहे. तेव्हा ज्यूंनी असं ठरवलं की आपण जर सशक्त झालो नाही तर आपल्याला कधीच जगात शांती मिळणार नाही. आणि त्यांनी सिस्टमॅटिकली इस्रायल बलशाली करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या प्रयत्नांची आज जगाला किंवा आपल्याला गरज आहे असं मला वाटतं. तर मी इस्रायलमध्ये गेलो, एका डोंगरावर होतो. त्या डोंगरावर म्हणे जसं एखाद्या किल्ल्याला वेढा देतात तसा अरब लोकांनी वेढा दिला होता आणि साधारणपणे 800 लोक त्या किल्ल्यावर अडकली होती ज्यू. आणि त्या ज्यू लोकांनी शेवटी असं ठरवलं की आपण शरण यायचं नाही, आपण स्वतःला मारूनच मरायचं. आणि तो डोंगर अशासाठी फेमस आहे की ते 800 लोक मेले पण एकही ज्यू शरण नाही गेला. आणि मी गेलो होतो त्या दिवशी, एक शाळेची ट्रिप इस्रायलची आलेली होती आणि त्या शाळेची मुलं बसलेली होती आणि मी आपल्या बाजूला बसून बघत होतो. त्या सगळ्या शाळेच्या मुलांनी तिथे मेणबत्ती लावली. संध्याकाळची वेळ होती 8 वाजताची आणि त्या मेणबत्तीवर हात धरून त्यांनी अशी प्रतिज्ञा केली की ह्या इस्रायलच्या भूमीसाठी आमच्या रक्ताचा शेवटचा थेंब सांडावा लागला तरी चालेल, पण आम्ही इथून माघार घेणार नाही. म्हणजे मृत्यूवर भीतीवर आणि मृत्यूवर वर्तान काय असू शकेल, तर जगामध्ये 2च गोष्टी असतात. त्यातली एक गोष्ट असते हायर पर्पज आणि दुसरी गोष्ट असते होप. होप म्हणजे आशा. तर ह्या 2च गोष्टी भीतीवर मात करू शकतात. तर आपल्या मनामध्ये हायर पर्पज किंवा आशा या दोन्हीपैकी एक काहीतरी पाहिजे,
तर आपण भीतीवर मात करू शकतो. आणि भीती ही सिस्टमॅटिकली काढता येते. आपल्या आर्मीकडे जर आपण बघितलं तर आर्मीमध्ये भीतीला स्थान नाहीये. मी कर्नल ललित राय बरोबर बोलत होतो की टायगर हिलचा संघर्ष चालू होता आणि वरनं गोळ्या मारत होते. खालनं जेव्हा हे सैनिक वर जात होते तेव्हा त्यांना माहिती होते की त्यांच्यातले 60% सैनिक तरी मरणार आहेत. मग त्यांनी माघार घेतली का? ते घाबरले का? मी त्यांना विचारलं कर्नल ललित रायना. तर त्यांनी मला एक हेल्मेट दाखवलं ज्याच्यामधनं 2 गोळ्या जाऊन ते हेल्मेटला पोचे पडले होते आणि एक भोग पण पडलेलं होतं. तर ते म्हणले माघार घेणं हा प्रश्नच नाहीये. आपल्या दृष्टीने ती टायगर हिल कॅप्चर करणं हे आमचं निहित कर्तव्य आहे. आणि मी आमच्या डॉक्टर्सना सध्या हेच सांगतो की या करोनाच्या काळामध्ये डॉक्टरांना रिस्क आहे का नाही हा प्रश्नच नाहीये. आपलं निहित कर्तव्य की आपण याच्यावर मात केली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला रिस्क आहे ही कल्पनाच मनातनं काढून टाकली पाहिजे. आणि अशी कल्पना मनातनं काढून टाकली म्हणून आज आपण लडाखचा पोर्शन आज आपल्यामध्ये आहे. ती जर काढली नसती तर तो आज पाकिस्तानच्या ताब्यात असता. म्हणून भीतीवर मात करण्याकरता व्यवस्थितपणे ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. जगातल्या धाडसी लोकांकडे बघितलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आणि सावरकरांच्या चरित्राचं परत वाचन करायला पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी आपल्या मनात जर निर्धार बांधला तर करोना काही विशेष नाहीये. त्याच्यामध्ये 82% लोकांना काहीच होत नाही. त्याच्यापैकी 14% लोक आहेत ते तर हॉस्पिटलचा थोडासा पाहुणचार घेऊन थोडासा ऑक्सिजन घेऊन घरी जातात. आणि फक्त 3-3.5% लोक मरतात, जो दीनानाथचा मधला सुद्धा अनुभव आहे. तर या 3-3.5% लोक मरतात त्याकरता हातपाय का गाळता? आणि आपण 3-3.5%चं 1%वर का आणत नाही? 0.5%वर का आणत नाही? आपण का प्रयत्न करत नाही? म्हणून मला असं वाटतं की हायर पर्पज आणि प्लॅनिंग ह्या गोष्टींची सगळ्या ठिकाणी आज गरज आहे. रडण्याची आणि लपून बसण्याची गरज नाही असं मला वाटतं. तर मी हा पहिला भाग भीतीचा संपला ना एकदा बघतो. पण मला असं वाटतं की भीती ही आपण मनःपूर्वक सगळ्या समाजाने हद्दपार केली पाहिजे आणि करोनाचा 2 हात सामना केला पाहिजे. येस. तुम्ही एक मगाशी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत की आपण भीतीवर शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि शास्त्राच्या मार्गाने मात करू शकतो. पण मला एक असं विचारायचं की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रूव्ह झालेली दिसते, ज्याला आपण ट्रूथ असं म्हणतो, ते ट्रूथ स्वच्छ आपल्या डोळ्यासमोर आलं की आपण नॅचरली आपल्या मनातली भीती कमी होते. आपण त्याचा सारासार विचार करू शकतो. पण ह्या घडीला आपल्याला माहितीये की तसं नाही. एक स्वच्छ सत्य आपल्याला कुठल्याच माध्यमातून आपल्यासमोर येत नाही. मिळत म्हणजे नाही. मीडियातनं तर उलटपालट येतच आहे सगळं. होय. एक कर्णोपकरणी चर्चा होतात. प्रत्येक जण एक्सपर्ट असतो यातला. तर होय. ह्या सगळ्यामुळे एक डिस्टॉर्टेड ट्रूथ असा तुम्ही शब्द शब्द वापरलात. एक वापरलाय. आभासी सत्य एक सगळ्यांसमोर आहे. होय. आणि ते खूप त्या अर्थाने ते या भीतीला आणि आज सगळे जे सावट आहे याला कारणीभूत आहे. तर ते त्या डिस्टॉर्टेड ट्रूथ मग खरं काय खोटं काय ह्याविषयी सामान्य माणसांनी कसं जाणून घ्यायचं किंवा तो शोध कसा घ्यायचा सत्याचा ह्याविषयी तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आणि हा फार महत्वाचा प्रश्न समोर आलेला आहे. या वावटळीच्या निमित्ताने आलेला आहे. कारण सत्य, ट्रुथ इज गॉड असं काही माणसांनी म्हणलंय. म्हणजे देव जेवढा इल्युझिव्ह आहे, कोणालाच दिसलेला नाही, आहे का नाही याबद्दल मनात शंका येते खूप लोकांच्या. तेवढंच सत्य सुद्धा तेवढंच इल्युझिव्ह आहे. ते आहे का नाही आणि त्याचा आभास आहे का ते खरंच मिळू शकतं, तेवढाच देवा एवढाच त्याच्याबद्दलचा आभास हा आपल्या समोर दिसतो. म्हणून मी त्याला आभासी सत्य असं नाव दिलंय. म्हणजे मिराज ऑफ ट्रुथ. हे वाटण्याचं काय कारण आहे मी सांगतो. आपण एक आंधळ्यांच्या गोष्टीपासून सुरुवात करूया. की आंधळे जेव्हा हत्तीला हात लावतात, तेव्हा जो शेपटीला हात लावतो तो म्हणतो की हत्ती हा दोरासारखा आहे. पायाला हात लावतो तो म्हणतो हत्ती हा खांबासारखा आहे. पाठीला हात लावतो तो म्हणतो हा एखाद्या पर्वतासारखा आहे. आता हे तिघही जण खरं बोलतायत आणि कोणीही खरं बोलत नाही हे पण आहे. म्हणजे ह्याचा अर्थ सत्य कळण्यासाठी अधिक व्यापक दृष्टिकोन लागतो आणि त्याला थोडीशी मॅच्युरिटी किंवा थोडासा टाइम पण लागतो. जेव्हा पहिला दिवा एडिसननी लावला तेव्हा 99 फेल्युअर्स नंतर तो पहिला दिवा लागला. याचा अर्थ सत्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता सुद्धा लांबचा आहे. आणि तो लांबचा रस्ता आत्ता करोनामध्ये अजून जवळ लोकांना मिळणार नाहीये. लोकांना सध्याच्या काळामध्ये झट मंगनी पट ब्या असं पाहिजे. आणि IT मुळे ते फार वाढलंय. त्यांना असं वाटतंय की पटकन करोना आला, झटकन सोल्युशन निघालं, आपण आपल्या कामाला लागलो. तसं नाहीये. त्याला एक लांबचा रस्ता आहे आणि तो रस्ता कठीण आहे. म्हणून त्या रस्त्यासंबंधी आज मी थोडंसं बोलणार आहे. मी आज थोडंसं सविस्तर डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ संबंधी बोलणार आहे. आणि सुरुवात आपण थोडीशी एका विनोदाने करूया, कारण वातावरण फार गंभीर व्हायला नको.
तर ख्वाजा नासिरुद्दीन हा मध्य पूर्वेत राहत असे आणि तो एकदा पॅरिसला निघाला. तर पॅरिसला जाताना त्यांनी बायकोला सांगितलं की माझ्या आयुष्यात 3 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावर तू लक्ष ठेव आणि मला पॅरिसला कळवत राहा. आणि तिकडे फोन आहे, पण तो फोन मोबाईल नाहीये, कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. तर मी जेव्हा तो पीपी ट्रंक कॉल लावीन तेव्हा तू मला माहिती दे. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे माझं मांजर. तर ते माझं मांजर मला फार प्रिय आहे. मी गेलो असताना माझ्या मांजराला काही झालेलं चालणार नाही. दुसरी प्रिय गोष्ट आहे माझी आई. तर त्या आईला काही झालेलं मला चालणार आहे. आणि तिसरी प्रिय गोष्ट आहे तू. तुलाही काही झालेलं मला चालणार नाही, पण तूच कळवतेय म्हणजे तू ठीक आहे असं मी गृहीत धरतो. म्हणून मी गेल्यानंतर मला दर 3 दिवसांनी मी फोन करीन आणि मला सांग की कसं काय चाललंय. त्याप्रमाणे तो जातो पॅरिसला काम करायला लागतो. मग तो एकदा फोन करतो. तर बायको सांगते, की "अहो काय झालं? आपलं मांजर आहे, ते बावळटपणा करायला छपरावर चढून गेलं. तिथं त्याला दुसरा बोका दिसला. त्या दोघांची तुफान मारामारी झाली आणि सगळं छप्पर फाटेल का अशा प्रकारचे आवाज यायला लागले. त्या मारामारीमध्ये मी खूप मध्ये पडायचा प्रयत्न केला, पण मला छपरावर चढता येईना. शेवटी ते दोघंही गडगडत खाली पडले. मग आपलं मांजर खाली पडलं आणि त्यांनी प्राण सोडले." तर ते ऐकल्यानंतर ख्वाजा नासिरुद्दीन फार सुन्न झाला. त्यांनी फोन ठेवून दिला. त्यांनी दुसऱ्या दिवशी परत फोन केला बायकोला, की "अगं असं सांगायचं नसतं. असं सत्य सांगण्याच्या काही पद्धती आहेत." मग ती म्हणली, "कसं सांगायचं सत्य?" तर म्हणले, की असं म्हणायचं, की आपलं मांजर ऊन खायला छपरावर गेलं. मग छान छपरावर ऊन खात बसलेलं असताना तिकडून एक दुष्ट बोका आला. मग त्या बोक्याची आणि ह्यांची थोडा वेळ आधी हातापायी झाली आणि मग त्याचं भांडणात पर्यावसान झालं. दोघही जणांनी एकमेकांना वाचवायचा प्रयत्न केला, पण चुकून पाय घसरून दोघं खाली पडले. मांजराला थोडं लागलं, पण त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. सुरुवातीला मांजर बरं होतं, पण नंतर जरा तब्येत खराब झाल्याने आयसीयूत गेलं. आयसीयूत गेल्यानंतर ऑक्सिजन वगैरे लागला होता, पण नंतर किडनीज फेल झाल्या. मग शेवटी मीच म्हणेन, की "अगं त्यापेक्षा मेलेलं बरं सोड." मग म्हणायचं, "हां, मग आता ते मरणार आहे," मेलेलं आहे म्हणायचं. तर मग बायको म्हणली, "बरोबर आहे. मला माहीत नव्हतं, की इतक्या चतुराईने सत्य सांगायचं असतं म्हणून." मग ख्वाजा म्हणला, "तुला कळलं ना? युक्तीने वागायचं जगामध्ये, सत्याने वागायचं नाही." 3 दिवसांनी परत ख्वाजानी फोन केला, "सगळं बरं आहे ना?" तर मग बायको म्हणली, की "आपल्या सासूबाई वैतागल्या आणि छपरावर ऊन खायला गेल्या." तर थोडक्यात सत्याचं डिस्टॉर्शन हा एक खेळ आहे आणि तो डिस्टॉर्शन जगामध्ये सगळीकडे होतं. अगदी आपल्या धर्मशास्त्रामध्ये सुद्धा त्याचं डिस्टॉर्शन आहे. म्हणजे आपण धर्माच्या डिस्टॉर्शन पासून सुरुवात करूया, की प्रत्येकाला असं वाटतं, की आपल्याला देव कळलाय आणि देव कळण्याचा हा एकमेव मार्ग आहे आणि त्याच्यामध्ये अनेक धर्म निघाले. त्याच्यामध्ये पॉलिथेइझम म्हणजे अनेक देव मानणारे आपण भारतीय लोक आहोत. आपण 33 कोटी देव मानतो. मोनोथेइझम म्हणजे एक देव मानणारे लोक आहेत. त्याच्यामध्ये मुसलमान आहेत, ख्रिश्चन आहेत, की जे एकच देव आहे आणि दुसरा कुठलाही देव नाही असं मानतात. आणि देव न मानणारे म्हणजे अथेइस्ट पण आहेत. आणि प्रत्येक धर्माला असं वाटतं, की काय जे काही कळलंय ते आपल्यालाच कळलंय. आणि ते कळण्यासाठी सत्याच्या आभासाचा आधार हा घ्यावाच लागतो. तो आधार नाही घेतला, तर कुणाचीच गोष्ट मान्य होणार नाही. मग आपण आपल्या युधिष्ठिरापासून सुरुवात करूया. आपल्याकडे आपण असं म्हणतो, की सत्य बोलण्याचा सर्व वसा कोणी घेतला होता, तर तो युधिष्ठिरांनी घेतला होता. बाकी महाभारतामध्ये खोटं बोलणारे लोक खूप होते. मग जर खोटं बोलणारे लोक खूप आहेत, तर द्रोणाचार्यांना युद्धाच्या वेळी वाटलं, की कोणाला विचारायचं अश्वत्थामा मेला का नाही? आणि त्यांना असं सुचेच ना, जो तो सांगतोय खोटं, की अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. तिकडं आरोळ्या पण सुरू झाल्या, अश्वत्थामा मेला. आणि हे मुद्दामच पांडवांच्या सेनेने उठवलं होतं, की द्रोणाचार्य डिस्टर्ब व्हावेत म्हणून. द्रोणाचार्य युधिष्ठिराच्या तंबूत गेले संध्याकाळी युद्ध थांबल्यावर आणि त्याला म्हणले, की आपल्या युधिष्ठिराला म्हणले, की "युधिष्ठिरा मला तू सांग, तू माझा शिष्य आहेस. तू मला सत्य सांग, की अश्वत्थामा मेला का नाही मेला?" आणि युधिष्ठिराने सांगितलं, की "हो, अश्वत्थामा मेला." आणि मग तो हलक्या आवाजात म्हणला, "नरोवा कुंजरोवा." म्हणजे ह्याचा अर्थ काय? डिस्टॉर्टेड ट्रुथ हे धार्मिकदृष्ट्या युधिष्ठिरांनी मान्य केलं. कारण ते सोयीचं आहे म्हणून. आणि सोयीचं असल्यामुळं मान्य होणारं जे ट्रुथ आहे, तेच पुढे खोटेपणामध्ये बदललं जातं. आता थोडी अजून पुढे येऊया इतिहासामध्ये, जिथे राघोबा दादांकडे एक त्यांना खलिता पाठवायचा होता, की नारायणराव पेशव्यांना धरावे. त्यांच्या पत्नीला असं वाटलं, की नारायणराव पेशवे राहिले, तर राघोबादादा कधीच पेशवे मुख्य होणार नाहीत, म्हणून तिने धरावेचा मारावे केला. ह्याचा पुरावा शास्त्रामध्ये कुठंच उपलब्ध नाहीये, पण नारायणराव पेशवेंना त्या खलित्यावरनं मारण्यात आलं. पुढे रामशास्त्री प्रभूंनी याची चौकशी केली आणि राघोबा दादांना त्याच्यावरनं पेशवेपद सोडावं लागलं, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असल्याशिवाय असं होणार नाही.
म्हणजे याचा अर्थ सत्याचा विपर्यास हा हळूहळू फायद्यासाठी करण्यात येऊ लागला. आणि तो फायद्यासाठी करताना धर्मशास्त्रामध्ये काही अडचणी आल्या. पहिली अडचण अशी आली की तुमचा जर देव आहे तर मग करोना कुठून आला? तुमचा जर देव आहे तर करोनाने एवढे मृत्यू का होतात? प्लेग आलाच कसा काय? मग सैतान आहे तर देवानी सैतान निर्माण का केला? म्हणून धर्मशास्त्राला पहिलं कोडं पडलं, त्याला ड्युअलिझम असं म्हणतात. ड्युअलिझम म्हणजे एकाच वेळी देव पण आहे आणि दानव पण आहे. आणि देवानी दानव तयार केलेले नाही आणि दानवांनी देव तयार केलेले नाहीये. आणि ह्या ड्युअलिझम हे धर्मशास्त्राला पडलेलं चिरंतन कोड आहे. त्याच्यातनं धर्मशास्त्र निघू शकलेलं नाही आजपर्यंत बाहेर. मग धर्मशास्त्राने त्याला वेगळेच काहीतरी मग स्वर्ग आणि नरक अशी त्यांनी कल्पना केली. तर स्वर्ग आणि नरक म्हणजे काय आहेत? तर ग्रीड आणि फिअर. स्वर्ग म्हणजे काय आहे? तर इन्सेंटिव्ह किंवा ग्रीड आहे. स्वर्ग म्हणजे कॅपिटॅलिझम आहे आणि नरक म्हणजे कम्युनिझम आहे, असं समजायचं आपण मजे करता. मी थोड्या मजेने बोलतोय. तर स्वर्ग म्हणजे काय? तर तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला सगळं चांगलं मिळेल. आणि नरक म्हणजे काय? तर तुम्ही वाईट वागलात तर तुमची बत्तर, आज तुम्ही खूप चांगले आहात अशी अवस्था होईल. हे का लोकांनी असं का वापरायची वेळ यावी? तर हे डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ आहे. अशा प्रकारे काही आहे का नाही कुणालाच माहित नाही. आणि ह्याचा मागोवा घेता घेता एक त्रिशंकू नावाचा राजा सदेह स्वर्गात जायचा प्रयत्न करायला गेला. त्याला इंद्रानी वरनं हकलून दिलं. विश्वामित्रांनी परत वर स्वर्गात चढवलं. त्याला पुन्हा सगळ्या देवांनी खाली ढकललं आणि एक वेगळीच सृष्टी निर्माण झाली जिथं त्रिशंकू उलटा लटकलेला आहे. म्हणजे डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ कुठं नेतं माणसाला? तर त्रिशंकू अवस्थेत नेतं. आपण असं धरूया की स्वर्ग म्हणजे सत्य आहे आणि पृथ्वी पाताळ लोक म्हणजे असत्य आहे. याच्यामध्ये त्रिशंकू अवस्थेत बिचारा त्रिशंकू राजा होता किंवा जो राजा होता, जो तिथे अडकला होता, त्याच्याबद्दलची ही गोष्ट सांगितली जाते. धर्मसत्तेनंतर पुढची जी सत्ता आली ती राजसत्ता आहे. धर्माबद्दलचं जसं लोकांचं हे बदलायला लागलं स्वरूप, तसं राजा लोकांना वाटायला लागलं की धर्म हा एक खांब आहे आणि राजसत्ता हा दुसरा खांब आहे. म्हणून स्पेनची राजसत्ता, इंग्लंडची राजसत्ता, भारतातली राजसत्ता. तर आपण अगदी रामाच्या वेळचे जरी गोष्टी बघायला गेलो तर राम हा राजा होता आणि ऋषी लोक ही धर्मसत्ता होती. आणि एकाच वेळी धर्मसत्ता राजसत्ता एकत्र राहत होत्या आणि त्यांच्यात संघर्ष झाल्याची इतिहासामध्ये आणि पुराणामध्ये भरपूर उदाहरणं आहेत. राजसत्तेला सुद्धा लोकांना कुठल्या तरी प्रकारे डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ करावं लागायचं. आणि त्यातनं आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहिती आहे की राजा कपडे न घालता बाहेर निघाला तर सगळे नागरिक म्हणले की राजासाहेब आपला अंगरखा इतका सुंदर आहे आणि तो इतका चांगला आहे, एक माणूस राजाला म्हणू शकला नाहीत की तुम्ही नागडा आहे म्हणून. तर ह्याचा अर्थ राजसत्तेमध्ये शहाणपण चालत नाही आणि राजा सगळ्या प्रजेची काळजी घेतो. राजसत्ता कमी झाल्यानंतर फॅसिझम म्हणजे मुसोलिनी, हिटलर ह्या लोकांनी त्याचाच वापर केला. ती जन्मजात राजसत्ता नव्हती, पण त्यांनी फॅसिझम या तत्व प्रणालीचा राजसत्तेसारखा वापर केला. फॅसिझम कमी झाल्यानंतर सिद्धांत सत्ता आली. म्हणजे पहिली होती धर्मसत्ता, मग होती राजसत्ता, तिसरी आली सिद्धांत सत्ता. या सिद्धांत सत्ता म्हणजे काय होत्या? कॅपिटॅलिझम, सोशलिझम आणि कम्युनिझम. मी याच्याबद्दल थोडंसं अशासाठी सांगतोय की पुढे आरोग्य व्यवस्थेकडे मी त्याच्या संदर्भात बोलणार आहे. तर कॅपिटॅलिझम म्हणजे भांडवल सत्ता, सोशलिझम म्हणजे भांडवल आणि लोकांची काळजी घेणं याच्यामधली त्रिशंकू सत्ता, आणि कम्युनिझम म्हणजे लोकांची काळजी सर्व राजांनीच घ्यायची, तर राजाचं बदललेलं नाव म्हणजे कम्युनिझम. म्हणजे आम्ही सगळीच तुमची काळजी घेणार, तुम्ही काही काळजी करू नका, अशा प्रकारची सत्ता. या तीनही सत्तांनी सत्य हे नेहमीच डिस्टॉर्ट केलं. ॲनिमल फार्म जर पुस्तक वाचलं तुम्ही तर कम्युनिझम किती फोल आहे हे त्याच्यामध्ये फार सुंदर लिहिलेलं आहे. कॅपिटॅलिझम किती कॅपिटॅलिझम किती फोल आहे हे अमेरिकेचं ट्विटर अकाउंट वाचलं तर तुम्हाला लगेच कळेल. म्हणजे रोज त्याच्यामध्ये अमेरिकेचा जो मुख्य सत्ताधीश आहे तो काय काय ट्विटरवर टाकतो आणि तो कसा घुमजाव करतो हे आपल्याला एक सध्याच्या कॅपिटॅलिझमच्या फोलपणा दिसायसाठी अगदी गरजेचं आहे. आणि सोशलिझम फोल आहे का नाही तर त्याच्यामध्ये बऱ्याच अडचणी आहेत. आपण सोशलिस्ट आहोत आणि बरेच देश सोशलिस्ट मार्गाने चाललेले आहेत. या सगळ्यांना सत्याच्या आभासाचा आधार घ्यावा लागतो आणि या सगळ्यांना म्हणावं लागतं की आम्हाला जे कळलंय ते तुमच्यासाठी फार हितकारक आहे. आणि त्यांना खरंच लोकांच्या हिताची काळजी आहे का नाही याविषयी शंका वाटण्यासारख्या इतिहासात खूप घटना घडल्या आहेत. परंतु तरी पण राजसत्ता
किंवा सिद्धांत सत्ता ही लोकांकरता तळमळीने काम करते असं म्हणायला हरकत नाही, कारण आता त्याच्यापेक्षा बेटर किंवा चांगली दुसरा पर्याय आपल्या हातात उपलब्ध नाहीये. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची चौथी सत्ता ज्याच्याकडे मी येणार आहे त्याचं नाव आहे वैद्यक सत्ता. आणि वैद्यक सत्ता ही पण फार महत्वाची सत्ता आहे. ही एक वेगळ्याच प्रकारची सत्ता आहे. ही कशी सत्ता आहे की ती लोकांचा प्रत्यक्ष ताबा घेत नाही, परंतु त्यांच्या आजारांचा आणि भीतींचा ताबा घेते आणि त्यानिमित्ताने पैसे मिळवायला बघते, त्यानिमित्ताने स्वतःचा अंकुश लोकांवर ठेवायला बघते आणि शेवटी चांगल्या वैद्यकाचं रूपांतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर सत्तेमध्येच होतं. आणि वैद्यक सत्तेचं उदाहरण म्हणून जर घ्यायचं झालं तर त्याची सुरुवात आपल्याला करावी लागते लॅटिन शब्दापासून इग्नोरामस. इग्नोरामस म्हणजे वी डोंट नो. इथून वैद्यकाची सुरुवात झाली की आम्हाला माहित नाही आणि आम्हाला शोधून काढायचंय. हे जग इतकं मोठं आहे की आम्हाला माहित नाही. मानवी शरीर इतकं कॉम्प्लेक्स आहे की आपल्याला एक छोट्या मुंगीचं कळत नाहीये तर माणसाचं काय कळणार. त्यासाठी एक अगदी छोटी गोष्ट सांगतो तुम्हाला. मी आणि माझा मुलगा एकदा आंबोलीला गेलो. त्या आंबोलीला गेलेलो असताना तिथे फोटो आम्ही काढत असताना आंबोलीमध्ये पावसाळ्यामध्ये किड्यांचे फोटो काढायला जातात. तर तिथे एक छोटी स्नेल म्हणजे गोगलगाय होती, जिचं भयंकर विचित्र दिसत होती. आणि त्या गोगलगाईच्या डोक्यावर 2 चमकणारे असे धातूचे शिरे आलेले होते कसले तरी आणि ते चमचम चमचम चम एखादा निऑन लाईट लागावे तसे लागलेले होते. तर आम्हाला कळेच ना की अशी गोगलगाय भूतलावर असेल कशी काय. तर आम्ही तिचे फोटो वगैरे काढले. आम्हाला वाटलं आम्ही नवीनच शोध या जगामध्ये लावलाय. बहुतेक ही परग्रहावरनं आलीये आणि आंबोलीमध्ये पोहोचलीये आणि आम्ही दोघांनी तिचा पहिला फोटो काढलाय. म्हणून आम्ही नाचत नाचत पुण्याला आलो आणि माझ्या छोट्या मुलाला ते आम्ही फोटो दाखवले. त्यांनी लगेच गुगल लावलं, कारण आता सत्याच्या सगळ्यात जवळ कोण आहे तर ते गुगल आहे असं मला वाटतं. त्यांनी गुगल लावल्या लावल्या ते गोगलगाईचे फोटो त्या गुगलवर आले. तर ही कोण गोगलगाय आहे? तर हिला एक पॅरासाइट पावसाळ्यामध्ये पकडतो आणि हे जे तिच्या अंगावर 2 चमकणारे तुरे आलेले होते ते त्या पॅरासाइटचे आहेत. ते तुरे तिच्या अंगावर आल्यानंतर ती गोगलगाय त्या झाडाच्या किंवा छोट्याशा झुडपाच्या टोकावर जाऊन बसते. मग तिला एक पक्षी खातो. त्या पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर त्या पॅरासाइटचा जो त्या गोगलगायीवर गेलाय त्याचं पुढचं लाईफ सायकल त्या पक्षाच्या पोटात सुरू होतं आणि पक्षाच्या विष्ठेतनं तो पुढे पॅरासाइट पुढे जाऊन त्याचं लाईफ सायकल चालतं. आता गंमतशीर गोष्ट अशी की करोना हा सुद्धा एक व्हायरस आहे. हा व्हायरस निर्जीव आहे, हा सजीव नाहीये. कारण ह्याला रेप्लिकेट होण्यापलीकडे कुठलंही सजीवतेचं लक्षण नाहीये. त्याला सायटोप्लाझम नाहीये, त्याला मायटोकॉन्ड्रिया नाहीये, त्याला फक्त 2 RNAचे स्ट्रँड्स आहेत आणि त्या RNAच्या स्ट्रँडमधनं निर्जीव आणि सजीवाच्या टोकावरचा हा व्हायरस माणसाच्या शरीरात येतो, 14 दिवस राहतो आणि निघून जातो. तो पुढचा होस्ट शोधायला जणू ती गोगलगाय जशी ती पॅरासाइट पकडतो तसा हा व्हायरस माणसाला पकडतो आणि माणसाला सोडून निघून जातो. त्यामुळं वैद्यक सत्तेला न कळलेल्या खूप गोष्टी आहेत आणि अशा अनेक गोष्टींमधली करोना ही त्याच्यातलं लेटेस्ट उदाहरण आहे की आपल्याला हे कळलेलं नाहीये. तरी पण आपण शास्त्रीय दृष्ट्या असं दाखवायचा प्रयत्न करतो की आम्हाला सगळं कळलंय आणि ते कळण्यामध्ये घाईघाईने वाटेल ते छापायला सुरुवात करतो आणि ते वाटेल ते छापण्यामध्ये करोना हा माणसापासून माणसाला पसरत नाही असं पहिल्यांदा चायनामधनं WHO पब्लिश केलं. दुसरं केलं की करोना हा चायनामध्येच राहणार आहे आणि जगामध्ये होणार नाही. लगेच 1 महिन्यामध्ये घुमजाव केलं. त्यानंतरच्या महिन्यामध्ये म्हणलं की तो पसरणार पण सगळ्या देशांमध्ये जाणार नाही. त्यानंतर म्हणलं की सगळ्या जगामध्ये जाणार पण एसिम्प्टोमॅटिक लोक पसरवत नाहीत. मग त्याच्यानंतर म्हणलं की तो सरफेसेसवरनं म्हणजे फोमाइट्स मधनं पसरत नाही. तर ह्या घुमजावला काही अंत नाहीये. तर हे डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ घाईघाईने केलेलं आहे हे दाखवायला की आम्हाला सगळं कळतंय. त्यांनी जर अशी नम्रता घेतली असती, इग्नोरॅमस, वी डोंट नो, वी आर ऑल्सो स्ट्रगलिंग टू फाइंड आउट बट वी आर अहेड ऑफ यू. म्हणजे आज दीनानाथला किती कळलंय तर फक्त 600-700 पेशंट आतापर्यंत झालेत. म्हणजे आम्हाला कळलंय तर फक्त 700 पेशंट मधलं कळलंय. या उलट जेव्हा मी कॅन्सर बद्दल बोलतो तेव्हा मी स्वतःच 10-12 हजार कॅन्सरची ऑपरेशन्स केलेली आहेत. तेव्हा 700 बद्दल एखाद्याने तज्ज्ञतेने बोलणं म्हणजे डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ आहे किंवा घाईघाईने बोललेलं अर्धसत्य आहे. म्हणून शास्त्रामधला जो अत्यंत महत्वाचा सिद्धांत आहे की पूर्ण सत्य होण्याआधी त्याला अग्नीच्या कसोटीवरनं बाहेर निघायला लागतं, तो सिद्धांत तोडून घाईघाईने छापतायत आणि त्याची आता मी काही उदाहरणं सांगणार आहे.
तर त्याच्या उदाहरणांमध्ये पहिलं जर उदाहरण आपण घेतलं तर हायड्रॉक्सिक्लोरोक्विनचं आहे, की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे गेम चेंजर आहे असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हणलं. हे गेम चेंजर आहे एवढ्या घाईनी म्हणण्याचं काय कारण होतं? तर कॉमन सेन्स होता. तो कॉमन सेन्स असा होता की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे रुमॅटॉइड डिसिजेसमध्ये वापरलं जातं आणि इम्युनिटीचे आजारांमध्ये जिथं स्वतःची प्रतिकारशक्ती स्वतःच्या विरुद्ध काम करते तिथे वापरलं जातं. तिथे त्याचे चांगले रिझल्ट आहेत, म्हणून कोरोनाच्या सायटोकाईन स्टॉर्म मध्ये ते उपयोगी पडेल हा कॉमन सेन्स. आणि त्याच्या बदल्यात घाईघाईने त्याला गेम चेंजर म्हणणं हा उतावीळपणा. हा शास्त्राच्या कसोटीवर कधीच उतरणार नाहीये. आणि अजून 1 महिन्यामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विनवर बॅन आला म्हणजे करोनामध्ये, तर मला आश्चर्य वाटणार नाही. कशासाठी घाई करताय तुम्ही? थोडं थांबा ना. तसंच कालचं जर स्टिरॉइडचं तुम्ही वाचलं असेल की डेक्सामिथाझोन हा गेम चेंजर असं बीबीसीने काल सांगितलं. कशासाठी घाईने बोलतायत? त्यांच्याकडे आता त्यांचा जो अनुभव आहे तो 10-15 हजार केसेस पुरता मर्यादित आहे. त्यातल्या काही जणांना शास्त्रीय दृष्ट्या ते स्टिरॉइड दिलं गेलेलं आहे. सगळं जगच गेले 3 महिने स्टिरॉइड्स वापरत आहे. कारण कुठल्याही प्रतिकार शक्तीच्या आजारात पहिलं वापरायचं औषध हे स्टिरॉइड आहे. आणि आपल्याकडे आणि अमेरिकेमध्ये मेथिल प्रेडनिसोलोन गेले 3 महिने आपण वापरतोच आहे. मग अचानक डेक्सामिथाझोनचा शोध लावून बीबीसीवर मुलाखत कशा करता? ही जी घाई झाली आहे सगळ्यांना, ती घाई मी सगळ्यात ज्ञानवंत आहे आणि मी इग्नोरॅमस नाहीये हे दाखवण्याची घाई आहे. आणि इग्नोरॅमस आपण सगळेच आहोत. आपण सगळेच अंधारामध्ये एकमेकांचा हात धरून पुढे जातोय आणि डॉक्टर्स तुमच्या थोडे पुढे आहेत. त्यांचं फार महत्वाचं योगदान आहे याच्यामध्ये, पण घाईनी न बोलणं फार आवश्यक आहे. व्हॅक्सिन बद्दलची आता गोष्ट चाललेली आहे की व्हॅक्सिनमुळे सगळं जग परत पूर्ववत होणार आहे. ती पण पुन्हा घाई चालली आहे. का घाई चालली आहे? कारण ह्याच्या आधीच्या व्हॅक्सिनचा जर आपण आढावा घेतला तर HIV म्हणजे एड्सवर व्हॅक्सिन अजून निघालेलं नाहीये. डेंगीवर व्हॅक्सिन अजून निघालेलं नाहीये. चिकनगुनियावर व्हॅक्सिन अजून निघालेलं नाहीये. इन्फ्लुएन्झाचं व्हॅक्सिन काही इन्फ्लुएन्झामध्ये काम करतं, काही ठिकाणी काम करत नाहीये. साध्या सर्दी खोकल्यावर अजून व्हॅक्सिन निघालेलं नाहीये. एबोलावर व्हॅक्सिन निघालेलं नाहीये. स्वाईन फ्लूचं व्हॅक्सिन डळमळीत आहे. तर करोनावर व्हॅक्सिन काढणार हा कुठला आत्मविश्वास? तर ती खोटी आशा आहे. डिस्टॉर्शन ऑफ ट्रुथ. म्हणजे व्हॅक्सिन निघणार का? हो, शक्य आहे, पण त्याला वेळ लागणार आहे. आणि तो वेळासाठी थांबायची लोकांची तयारी नाहीये. लोकांना परत झटमंगनी पट बिहा पाहिजे की सप्टेंबरला व्हॅक्सिन येईल आणि डिसेंबरपासून आपला धंदा पूर्ववत चालायला लागेल. आज गाड्या बंद पडल्यात, विमानं बंद पडली आहेत, व्यायामशाळा बंद पडल्यात, जलतरण तलाव बंद पडलेत. हे सगळे सुरू करायचे आणि ते कोण सुरू करणार आहे? व्हॅक्सिन सुरू करणार आहे. मग ते व्हॅक्सिन वेळेच्या आधीच जन्माला येणार आहे, वेळेच्या नंतर नाही जन्माला येणार आहे. तर हा सध्याचा डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ, मी थोडंसं सविस्तर याच्यावर बोलतोय. डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ होमिओपॅथी आयुर्वेद पण करतात. होमिओपॅथीच्या लोकांनी सगळीकडे आर्सेनिक अल्बमच वाटायला सुरुवात केली. आता होमिओपॅथीचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे समजून घेऊया. होमिओपॅथी म्हणते की माणसाचे आजारांचा बराचसा संबंध मनाशी आहे आणि म्हणून प्रत्येक माणसाची हिस्ट्री म्हणजे त्याची स्वभाव समजल्याशिवाय तुम्ही औषध देऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येक माणसाला होमिओपॅथीचं सेम औषध दिलं जात नाही. तर हे आर्सेनिक अल्बम सगळ्यांनी घ्यायचं आणि वस्त्यांमध्ये वाटायचं, ही कुठली होमिओपॅथी आहे मला काही कळलेलं नाहीये. प्रत्येक माणूस जर वेगळा आहे तर आर्सेनिक अल्बम करोनाला कसं काय थांबवणार आहे? म्हणून आमच्याकडे आम्ही मुलाखती घेतल्या आणि आमच्या मुलाखतीतले 30% लोक भक्तिभावाने आर्सेनिक अल्बम खात होते. त्याच्यापासून करोना व्हायचा काही वाचला नाहीये. आणि मला एवढंच बरं वाटलं की 100% अजून अल्बम पोहोचलेलं नाहीये म्हणून. नाहीतर तेवढं 100% पण ते खाल्लं असतं. तसंच आयुर्वेदाला पण घाई झाली की आम्ही आता लोकांना कॅम्फर देतो, मध देतो, हळद देतो आणि घशामध्ये गुळण्या करायला लावतो. माझा तर एक मित्र घशामध्ये गरम हवा पण मारायला लागला नाकामध्ये. तर हे कुठल्या घाईने तुम्ही करताय? कशामुळे अशी सोल्युशन्स मिळणार आहेत? थोडं थांबा, गोष्टी नीट पारखून घ्या. म्हणून मी या सत्याच्या शेवटच्या महत्वाच्या टोकाकडे येतोय की सत्याकडे जायचं हे देवाकडे जाण्या एवढं अवघड आहे. देवाकडे जाणं सोपं आहे का? तर जगात कुणीही म्हणेल की फारच अवघड आहे, जवळजवळ अशक्य आहे. तर सत्याकडे जाणं आणि करोना रूपी सत्याकडे जाणं सुद्धा अवघड आहे. ते करण्याकरता 4 स्टेप्स आपल्याला सगळ्यांना घ्यायला पाहिजेत. सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या मनातला डॉग्मा किंवा बायस काढून टाकणं. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक बायस असतो. ज्या लोकांना जुन्या गोष्टींबद्दल फार प्रेम असतं त्यांना कुठलीही आयुर्वेदिक किंवा
योगामधली गोष्ट आली की ते खुश होतात. माझी जलनेती, मी असं म्हटलं की जलनेतीमुळे कोरोना प्रिव्हेंट होऊ शकेल असं मी बोललो. यासाठी मी काय केलं की दीनानाथमध्ये 600 लोकांमध्ये जलनेती, जे फ्रंटलाईन म्हणजे रोज कोरोना ट्रीट करतात त्या लोकांमध्ये, आणि 600 जे असेच ट्रीट करतात पण ज्यांना जलनेती आवडत नाही त्यांना कंट्रोल ग्रुप केला. आणि ह्या 2 ग्रुपमध्ये जलनेती करणारे 600 आणि जलनेती न करणारे 600 असे गेले 3 महिने काम करतायत. जे करतात त्यांच्यामध्ये 0 लोकांना आतापर्यंत कोरोना झाला आणि जे करत नाहीत त्यांच्यातल्या 18 लोकांना कोरोना झाला. हे अजूनही फार प्रिमॅच्युअर आहे. म्हणजे हे बाळ अजून जन्माला पण आलेलं नाहीये. त्याच्या आत जलनेती सगळीकडे पसरली, ही फार दुर्दैवी गोष्ट नाहीये. कारण सगळी टोळधाड येऊन गेल्यानंतर पीक कसं वाचवावं हे बोलण्यात काही अर्थ नाही म्हणून मी गप्प राहिलो. परंतु आता जलनेती पसरताना मजेशीर गोष्ट काय आहे, की ज्यांचा योगावर किंवा प्राचीन भारतीय शास्त्रावर किंवा अष्टांग योग वगैरे जुन्या गोष्टींवर विश्वास आहे, ते एकदम सगळीकडे माझ्या पाया पडायला लागले. ते म्हणले, "डॉक्टर केळकर, काय जगात सापडणार आहे ते फक्त योगावाल्यांनाच सापडणार आहे." आणि ॲलोपॅथीवाले, आयुर्वेद आणि होमिओपॅथी आणि ॲलोपॅथीवाले माझ्यावर नाराज झाले. ते म्हणले, "काही भंगडसारखं सांगतात. जलनेतीने कधी कोरोना थांबेल का?" म्हणजे आपल्या मनातला जो बायस किंवा डॉग्मा आहे आणि एखादी साधी गोष्ट सुद्धा आपल्याला वाचू शकेल, हे खरं आहे का खोटं आहे बघण्याची जी एक निपक्षपाती दृष्टी आहे, ती आपल्यामध्ये राहिलेली नाहीये. त्यामुळे सत्यापर्यंत जाताना पहिला म्हणजे आपला गॉगल काढून टाकायचा. गॉगल काढल्याशिवाय तुम्हाला कधीच सत्य दिसणार नाहीये आणि आपला गॉगल हा बऱ्याच वेळा आपल्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवाने आपण धारण केलेला असतो. दुसरी जी गोष्ट आहे ती संशय कल्लोळ सारखी, म्हणजे माणसाने स्केप्टिक किंवा शंकाखोर असलं पाहिजे. शास्त्रामध्ये शंका नसेल तर शास्त्राचे अधःपतन होईल. मला कुणीही सांगितलं की एखादं ऑपरेशन असं असं तू कर, तर माझ्या मनात पहिला विचार येतो की असंच का? दुसऱ्या पद्धतीने का नाही? हे बरोबर का आहे? ऑपरेशन शिवाय का बरा होणार नाही? तर असे प्रश्न विचारल्याशिवाय शास्त्र कधीच पुढे जात नाही. म्हणून शंका घेणे किंवा एखाद्या गोष्टीबद्दल स्केप्टिक राहणे हे सत्यापर्यंत जाण्याचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आपल्यामध्ये हे का कमी आहे हे मला कळलेलं नाहीये. आपण साधारणपणे देवळांच्या समोर 10-10 किलोमीटर रांगा लावणारे लोक आहोत. किंवा कोरोनामध्ये मशिदीमध्ये जाऊ नये सांगितलं तरी आपण मशिदीमध्ये गर्दी करून सगळीकडे कोरोना पसरवणारे लोक आहोत. किंवा चर्चमध्ये कोरोना पसरतो असं दिसल्यानंतर सुद्धा कोरियाच्या चर्चमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोरोनाचा प्रचंड प्रसार झाला. तर आपल्याला जेव्हा दिसतं की अरे ह्याच्यामध्ये धोका आहे, तर आपण का त्याच्याबद्दल आपल्या एखाद्या धर्मसत्तेबद्दल, राजसत्तेबद्दल, वैद्यक सत्तेबद्दल आपण शंका का घेत नाही? आपल्याला एखाद्या वैद्याने सांगितलं, WHO सांगितलं, की लगेच शिरोधार्थ काय डोक्यावर पादुका ठेवायच्यात का WHOच्या? आपण त्याच्याबद्दल आधी शंका घेतली पाहिजे. शंका घेत नाही तो माणूस शास्त्रीय पाया नसलेला माणूस आहे असं माझं मत आहे. त्यामुळं पहिली गोष्ट गॉगल काढला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे शंका घेतली पाहिजे. तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन, क्रॉस चेक किंवा शहानिशा करणे म्हणतात. म्हणजे आपल्याला कोणीतरी सांगितलं, म्हणजे मी 2 गमतीशीर अफवा गेल्या 2 वर्षात वाचल्या, की अमिताभ बच्चन वारले आणि लता मंगेशकर वारल्या. तर लोकं लगेच एकमेकांना पाठवायला लागतात, की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, श्रद्धांजली. म्हणलं, "अरे बघा तरी प्रत्यक्ष काय झालंय." मी दीदींना एकदा फोन केला. म्हटलं, "दीदी, लोकं असं काय WhatsAppवर टाकतात, की तुम्ही गेल्या." म्हटलं, "डॉक्टर 5 वेळा आतापर्यंत फिरून गेले. तुम्ही नका काळजी करू." तर मला याची गंमत वाटते, की तुम्ही एखाद्या गोष्टीची शहानिशा न करता, म्हणजे मेंदू न चालता हात जातो कसा काय फॉरवर्डकडे? आणि सगळ्यात मोठा आता असत्याचा आजार हा WhatsAppमुळे आहे. WhatsAppमध्ये कोणताही विचार नाही, कोणतीही शंका नाही, कोणतीही शहानिशा नाही, पण बोटं मात्र तत्पर आहेत. ह्याचं कारण दोन्ही बोटांनी काम करणारे खूप लोकं हल्ली मी लिफ्टमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये, विमानामध्ये पाहतो. पण त्यांचं डोकं काम करतंय का नाही हा प्रश्न आहे सगळ्यात मोठा. तर त्यांचं डोकं जर काम केलं तर बोटं थोडी स्लो होतील. आणि आम्ही ऑपरेशन सुद्धा करताना नेहमी सांगतो, की खरं ऑपरेशन आधी डोक्यात जन्माला येतं आणि हातातनं त्या ऑपरेशनचा शेवट होतो. पण काही-काही सर्जन्स असे असतात, की त्यांचा सुरुवात हातापासून होते आणि शेवट मॉर्च्युरीमध्ये होतो. त्यामुळं आपण प्रत्येकाने अशा गोष्टीमध्ये हे जी शहानिशा करणं आहे, जी Googleवर करता येते, लोकांना विचारून करता येते, सोपं आहे ते. ती करायलाच पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं आहे, की पारदर्शकता ठेवणे आणि आम्ही चुकलो म्हणणे. म्हणजे जगातले सगळ्यात मोठे लोकं सुद्धा आम्ही चुकलो म्हणू शकतात. उदाहरण घेऊया आपण सगळ्यात मोठ्या माणसाचं.
जगात सगळ्यात पहिला शास्त्रज्ञ समजला जातो न्यूटन, त्याच्या पाठोपाठ आईन्स्टाईन, आणि तिसरा असं समजायचो की आपण स्टीफन हॉकिंग. तर स्टीफन हॉकिंग होता, त्यांनी एक स्ट्रिंग थिअरी मांडली की रिलेटिव्हिटी आणि जगात चालणाऱ्या गोष्टी यांना जोडणारी ही स्ट्रिंग थिअरी आहे. तर या स्ट्रिंग थिअरीमध्ये फिजिकल ऑब्जेक्ट्स रिलेटिव्हिटीमध्ये कसं काम करतील याच्याबद्दल त्यांनी एक मीमांसा केली आणि त्याचं संपूर्ण आयुष्य त्यांनी याच्यावर घातलं. आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात आलं की आपली स्ट्रिंग थिअरी चुकीची आहे. त्यांनी ती स्ट्रिंग थिअरी संपूर्ण आयुष्यभर काम करून माघारी घेतली आणि लोकांची माफी मागितली आणि तो म्हणला की मला वाटलं होतं की हे सत्य आहे, पण मी चुकलो, हे सत्य नाहीये. तसं शास्त्रांनी, डॉक्टरांनी, WHO नी, राष्ट्राध्यक्षांनी किंवा सगळ्या जगाने आम्हीच चुकलो आणि माघार घेतली म्हणण्यामध्ये काहीही नुकसान नाही. परंतु असं करून पारदर्शकपणे आपण जर सत्याला सामोरं गेलो तर हे सत्य देवासारखं हातात येईल का मला माहित नाही, पण सत्याच्या जवळ आपण जाऊ. आणि जर आपण सत्याच्या आधारे करोनावर मात करणार असलो, शास्त्राच्या आधारे करोनावर मात करणार असलो, तर आपल्याला ह्या पायऱ्या चालल्याशिवाय पर्याय नाही. आणि ह्या पायऱ्या एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी चालायला पाहिजेत. व्यक्तीने नुसत्या चालून चालणार नाहीये. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला की स्केप्टिकल असणं, प्रश्न विचारणं आणि मूलगामी विचारांपर्यंत जाणं, जे तुम्ही आपल्या आधीच्या चर्चेत पण म्हटला होता. हा मुद्दा तुम्ही खूप महत्वाचा मांडला. आपल्याला अनेकदा दिसतं की स्वीडननी असं केलं, चायनानी तसं केलं, अमेरिकेत असं केलं, मग आपल्याकडे असं का नाही, न्यूझीलंडचं हे मॉडेल आपल्याकडे असं का नाही वापरलं गेलं, असे अशा तुलनात्मक गोष्टी अनेक लोक चर्चा करत असतात. तर त्यामुळे हा फंडामेंटल थिंकिंगचा मुद्दा तुम्ही खूप महत्वाचा मांडला तिकडे. मला एक त्या मूलगामी विचार याचबरोबर एक त्याचा एक उपप्रश्नाचा विचारायचा की ही आपलं स्वास्थ्य ही वैयक्तिक जबाबदारी आहे, ती मेडिकल सर्व्हिसेसची जबाबदारी आणि एक राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी पण आहे. तर ह्या हे नक्की काय आहे आणि या सगळ्याचं संतुलन आणि या सगळ्याचा मेळ कसा बसवायचा मूलगामी विचारांपर्यंत जाताना, किंवा ते कसं गणित जमवायचं हे तुम्ही सांगू शकाल? ठीक. हा मला स्वतःला भारताच्या दृष्टीने फार महत्वाचा विचार वाटतो. कारण आपलं झालंय काय दुर्दैवानी की आपल्याकडं 700 वर्षाच्या गुलामगिरीमुळं आपला स्वतंत्र विचार हरवलाय. म्हणजे आपण आपली भाषा सुद्धा सोडून इंग्रजी भाषेमध्ये आपण गेलो. मी जेव्हा जपानला गेलो काम करायला, तेव्हा माझ्या मनात असा एक विचार होता की जगामध्ये जे 2 देश बेचिराग झाले त्याच्यामध्ये जर्मनी आणि जपान होतं. मग हे बेचिराग झालेले देश जगाच्या एवढं पुढे कसे काय गेले ही मला फार उत्सुकता होती. त्यामुळे मी जपानला अपघाताने नाही गेलो, तर मी फार लहानपणापासून प्रयत्न करून माझ्या शिक्षणाच्या एक टप्प्यामध्ये प्रयत्नपूर्वक जपानला पोहोचलो. तिथे काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की हा जो जपानी माणूस आहे, हा जरी बेचिराग झाला तरी कधी गुलाम नाही झाला. का गुलाम नाही झाला? कारण त्याच्यावर ॲटम बॉम्ब जरी पडले तरी त्याच्यावर दुसऱ्या कोणाची सत्ता कधीच आली नाही. आणि ही सत्ता न आल्यामुळे त्याचा स्वतःचा विचार या सगळ्या ॲटम बॉम्बच्या काळात सुद्धा टिकून राहिला. या उलट आपली परिस्थिती काय झाली की आपला स्वतंत्र विचार हा हळूहळू हरवत गेला आणि तो हरवत गेल्यामुळं आपली भाषा सुद्धा आपण हरवलो. आणि उदाहरण घेऊया की जपानमध्ये सर्व शास्त्र म्हणजे मेडिसिन, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, लॉ, अकाउंट्स हे सर्व जॅपनीज भाषेमध्ये आहे. जपानी भाषेमधल्या सर्व कला या जॅपनीज भाषेमध्ये आहेत. जपानी भाषेमधल्या सर्व मॅगझिन्स, सर्व वर्तमानपत्र, सर्व गोष्टी जपानमध्ये या जपानी भाषेमध्ये चालतात. जपानमध्ये मी एका ठिकाणी एक पाटी पाहिली आणि मी त्या माणसाला, माझ्या बरोबरचा जपानी डॉक्टर होता, त्याला म्हणलं ही काय पाटी आहे? तर तो म्हणला इथं लिहिलंय की फॉरेन ब्रँडची गाडी असेल तर आमच्या इथे पार्किंग अलाउड नाहीये, फक्त जॅपनीज गाडी असेल तरच आमच्या इथे अलाउड आहे. आता हे बघायला गेलं तर विचित्र आहे, पण भारतामध्ये फॉरेन ब्रँडच्या गाडीचा आम्हाला विशेष अभिमान आहे. आम्ही असं म्हणतो की मी जर आज कोणी भारतात असेल तर माझी गाडी जास्तीत जास्त फॉरेन ब्रँडची पाहिजे. अगदी आपले पॉलिटिशियन घ्या, आपले कोणी म्हणजे आपल्याकडचा हुज हू कुठलाही माणूस घेतला, म्हणजे नट असू दे, कुणीही असू दे, तर त्याचं आयुष्याचं सर्वोच्च स्थान हे जगातली सर्वोच्च फॉरेन गाडी घेण्याकडे असतं. म्हणजे तो गुलामगिरीचा ॲपेक्स दाखवतो आपल्याला. आपण भाषेमध्ये गुलामगिरीमध्ये आहोत, आपण आपल्या कल्पनांमध्ये गुलामगिरीमध्ये आहोत, आपण आपल्या शास्त्रामध्ये गुलामगिरीमध्ये आहोत. आणि त्याचा एक इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट प्रबोधिनीमध्ये झाला, ज्या संबंधी मी थोडंसं बोलणार आहे. ज्ञानप्रबोधिनीमध्ये मुलांना कुठल्या भाषेत शिकवावं ह्याच्यावर एक चर्चासत्र झालं.
आणि सगळ्यांनाच असं वाटत होतं की इंग्रजी भाषेत शिकवावं, कारण त्यावरनच आपला देश पुढे जाणार आहे. आणि त्यावेळेला शिक्षण तज्ज्ञ आले आणि त्यांनी असं म्हणलं की मातृभाषेत शिकलेला माणूस हा अधिक लवकर पुढे जातो, तो इंग्रजी शब्द नंतरही पटकन घेईल. परंतु माणूस लहान असताना जे शिकतो ते शिकणं हे भाषेपेक्षा शास्त्रासाठी अधिक लागू झालं पाहिजे. आणि ह्या विषयाचा मी आजवर विचार करतो, तुम्ही विचार करा सगळेजण, की आपण लहानपणी भाषा शिकणं महत्वाचं आहे का शास्त्र शिकणं महत्वाचं आहे? कला शिकणं महत्वाचं आहे का कलेची परिभाषा शिकणं महत्वाचं आहे? आणि जर ती भाषा, ते संगीत, ती गोष्ट जर आपल्या भाषेतली, मातृभाषेतली असेल, तर आपला विकास, आपल्या मेंदूचा विकास आणि आपल्या देशाचा विकास अधिक होतो. म्हणून आपण अशी गोष्ट करताना नेहमी विचार केला पाहिजे की आपण या गुलामगारीतनं बाहेर कसं येऊ शकू. तर आता आपण ह्याच्यामध्ये येऊया की माझा मुलगा शाळेमध्ये शिकताना त्याला एक संत तुकारामांचा धडा होता. तो प्रबोधिनीत नव्हता, तो एका दुसऱ्या शाळेत होता. तर त्या धड्यामध्ये त्यांनी म्हणलं होतं की तुकारामांची पत्नी फार कजाग होती. तर माझ्या मुलांनी लिहिलं तुकारामांची बायको फार कजाग होती. तर लगेच शिक्षकांनी त्याच्यावर फुली मारली आणि त्याला 0 मार्क दिले. ते म्हणले पत्नीच्या जागी बायको टाकलं हे बरोबर नाहीये. कारण असं शिकवलेलं आहे की जो शब्द तुम्हाला शाळेत शिकवलाय तोच शब्द वापरला पाहिजे. तर आपण शिक्षण पद्धतीमध्ये लोकांची स्वतंत्रता आणि त्यांची मूलगामी विचाराची शक्ती सिस्टमॅटिकली नष्ट करत चाललोय. आपल्या IITतनं आपण आज जे इंजिनियर घडवतोय ते चांगले नाहीयेत असं नारायण मूर्तींनी म्हणलेलं तुम्ही वाचलं असेल. आपण वैद्यकीय ह्याच्यातनं जे डॉक्टर्स बाहेर काढतोय ते फक्त धडा पाठ करून ओकणारे डॉक्टर्स बाहेर काढतो, ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. आपण स्वतंत्र विचार करणारे, परिस्थितीचा आवाका बघून त्याला सामना करणारे आणि नवीन गोष्टी शोधून काढणारे डॉक्टर्स, इंजिनियर्स, अकाउंटंट्स कधी निर्माण करणार हे आपल्या समोरचं चॅलेंज आहे. आणि आपल्याकडच्या शिक्षणामध्ये दुर्दैवानी जे परदेशांनी माणसांनी सांगितलेले तेच बरोबर आहे. आणि तुम्ही विचार करू नका, तुम्ही फक्त ती गोष्ट नीट करायला शिकलेत तरी आमच्यावर उपकार आहे, असं आमचे बरेचसे शिक्षक सांगतात. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र विचाराच्या शिक्षकांची गरज आहे. आपल्याला अशा संस्थांची गरज आहे की ते विचार म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवतात, मॅन मेकिंग शिकवतात. आपल्याला परीक्षा देणाऱ्या शिक्षकांची गरज नाहीये. आपल्याकडे आता सगळे परीक्षा शिकवणारे लोक झालेत. आपले सगळे क्लासेस, तुम्ही कुठल्याही क्लासला जाऊन बघा, हे परीक्षेत उत्तरं कसं लिहायची ते शिकवतात. ते विषय शिकवत नाहीत, ते परीक्षेतली उत्तरं शिकवतात. आणि जोपर्यंत आपण हे करतोय तोपर्यंत आपला विचार हा कधीच मौलिक होणार नाहीये. आपल्याला MCQ बेस्ड म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची परीक्षा शिकवली जाते आणि ही गोष्ट आपल्याला पुढे नेणार नाहीये. मी जपानमध्ये विचारलं की तुमच्याकडची सगळ्यात हुशार मुलं कुठे जातात, तर त्यांनी सांगितलं आमचे टॉप 5% हे पॉलिटिक्समध्ये जातात. मी अमेरिकेत विचारलं की तुमचे टॉप 5% कुठे जातात, मी या सगळ्या ठिकाणी काम केलंय. जर्मनीत विचारलं की तुमचे टॉप 5% कुठे जातात, तर ते म्हणले आमचे बेसिक सायन्सेसमध्ये जातात. कारण सायन्स एवढे त्यांच्या मेंदूला प्रगल्भ चॅलेंज दुसऱ्या कुठल्याही विषयात मिळत नाही. मग मी भारतात जाऊन विचारलं की तुमचे 5% कुठे जातात, विचारायची गरजच नाहीये. आपले सगळे टॉप 5% इंजिनिअरिंग, मेडिसिन, अकाउंट्स ह्याच्यामध्ये जातात आणि ज्याच्यामध्ये फक्त घोकून ओकायचं काम आपण त्यांना करायला शिकवतो. त्यामुळे आपण आपल्या मुलांच्या बुद्धिमत्तेची कायमची हानी करत चाललोय. आणि परदेशामध्ये मात्र हे लोक बेसिक सायन्सेसमध्ये जातात आणि तिथे गेल्यामुळे ते लोक मौलिक शोध लावतात आणि त्या शोधाची पुनरावृत्ती करण्यामध्ये, म्हणजे आता आपली इकॉनॉमिक स्लेव्हरी आहे भारतामध्ये असं मी म्हणतो. तुम्हाला हे आवडणार नाही कदाचित, पण आता डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे जे इकॉनॉमिक स्लेव्हरीमध्ये आहेत ते डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. आणि हे जोखड तोडून देण्यासाठी आपले पंतप्रधान प्रयत्न करतायत. ते जेव्हा म्हणतायत की आत्मनिर्भर व्हा, तेव्हा आत्मनिर्भर होण्यामधला सगळ्यात महत्वाचा विचार आहे, कृती नाहीये. आत्मनिर्भर व्हा म्हणजे बॉल बेरिंग बनवा आणि गाड्या बनवा किंवा काहीतरी स्कूटरची चाकं बनवा असा त्याचा अर्थ नाहीये. आत्मनिर्भर विचार या देशामध्ये पहिल्यांदा आणा. आणि तो विचार फार अवघड आहे. तो विचार हा मूलभूतच असावा लागतो. जो माणूस शाळेत शिकला नाहीये तो कदाचित आत्मनिर्भर विचार मूलगामी विचार आणू शकेल. आपली शाळा आपल्याला अधिक प्रगल्भ न बनवता अधिक गाढव बनवते असं माझं मत आहे. म्हणजे थोडेसे तुम्हाला रॅडिकल वाटतील विचार, पण मी अशाच विचारांचा माणूस आहे. मोझार्टची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे सर. हा बोला सर. नाही तुझं संपलं की बोलतो. हो मोझार्टची एक गमतीशीर गोष्ट आहे, ती तुम्हाला माहिती पाहिजे की मोझार्ट हा संगीतामध्ये नवीन गोष्टी देणारा हा
त्याच्यातनं त्यांनी ज्या थीम्स काढल्या आहेत त्या आजही जगभर सगळीकडे संगीतात चालतात. आणि त्याच वेळी एक दुसरा राजगवय्या किंवा राजवादक होता की जो फार हुशार होता, पण त्याला ओरिजिनल गोष्टी सुचायच्या नाहीत. आणि संपूर्ण तुम्ही ॲमेडियस नावाचा सिनेमा बघितला किंवा मोझार्टचं चरित्र वाचलं तर हा संपूर्ण त्याचं चरित्र हे ओरिजिनल विचार आणि कॉपी केलेले विचार यांच्यातला संघर्ष आहे. आणि खरंच जगाला ओरिजिनल विचाराच्या माणसांची कदर पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे अशा अनेक लोक आहेत की ज्यांचे ओरिजिनल विचार आहेत आणि अशा प्रकारची कदर त्यांना आहे. आपण त्यांना पुढे आणत नाही, आपणच गुलाम विचाराच्या लोकांना पुढे आणतो. त्यामुळे आपण आपल्यात मूलभूत बदल घडवला तर हे होईल असं वाटतं. मी आरोग्य व्यवस्थेकडे यायच्या आधी मला वाटतं मोहन आकाश सरांच्या प्रश्नाचं काय विचारताय ते बघतो आणि मग आरोग्य व्यवस्थेकडे वळतो, कारण तो माझ्या बोलण्याचा शेवट असेल. हा सर. नाही, एक आता बरेच इतिहासाचे दाखले दिलेस तू. हो सर. त्यामध्ये ओरिजिनल थिंकिंग करणाऱ्या लोकांना समाजाने कायमच त्रास दिलेला आहे. अगदी. फार गॅलिलिओ ते सॉक्रेटिस पासून कोपर्निकस इतिहास आहे. आणि आपल्याकडच्या लोकांना म्हणजे त्या लोकांना त्यावेळी जे समजलेलं असतं ते लोकमान्यतेला यायला किंवा राजमान्यतेला यायला कायमच वेळ जगात सगळीकडेच लागलेला आहे. याचं कारण मूलतः अशी ताकद असणारे किंवा असणारे लोक फार कमी असतात. आणि त्यामुळे लोकशाहीत ते मला फारच अवघड दिसतं खरं म्हणजे. हा एक माझा मुद्दा आत्ताचा लगेच आला म्हणून. पण मला अगदी सुरुवातीला विचारलं तू भीतीचे 3 प्रकार सांगितलेस म्हणून, तर बरोबर आहे, आपण आपल्या पद्धतीने करत असतो. पण तू मला सांगितलं त्याच्यानं मला वाटतं एक जी पहिली भीती सांगितली ती उपजत भीती, अक्वायर्ड नाही. तू म्हणलास की काही कारण नसताना ते पाल येते किंवा हे जातं, ही भीती आहे. आणि दुसरी अक्वायर्ड भीती असते. आणि या ग्रेडच्या आता भीतीचाच अँझायटीची भीती होऊ शकते. भीतीचा फोबिया होतो. आणि फोबिया अनकंट्रोल झाला तर पॅनिक होतो. त्याचं पॅथॉलॉजिकल फिअर असं असं वेगवेगळ्या स्तरावर होतं. आणि तू म्हणलास ते बरोबर आहे. आणि म्हणून मी एक असं विचारतो तुला की हे सगळे माहितीचं जग यायच्या आधी आपल्याकडे अज्ञानाचं सुख होतं. खरंय. आपण अज्ञानाचं सुख हरवलं. माहिती बरोबर येणार संशय आणि भीती आपण ठेवली. पण माहिती बरोबर येणारी बुद्धी की जी चिकित्सकपणे वाचेल, बरोबर, संशय घेईल पण संशयाची भीती होऊ देणार नाही, संशयाचं निराकरण करणार आणि ती माहिती प्रोसेस करून त्याचं नॉलेज बनवणारी बुद्धी ही पण फार कमी लोकांकडे असते. पण भीती, काळजी आणि पॅन हे खूप जास्त लोकांकडे असतं. त्यामुळे एकाच वेळी काय झालेलं आहे, अज्ञानाचं सुखही गेलं आणि माहिती बरोबर येणारं ज्ञान यायच्या ऐवजी संशय आणि भीती मात्र आली. आणि ती संशयाचा उपयोग निराकरण करण्याच्या ऐवजी भीती वाढवण्याकडे झाला. आणि ही भीती वाढवायचं काम मीडिया आणि सगळेच लोक तू म्हणतोस त्या उतावळीपणामुळं, घाईमुळं आणि मीडियाचं जर बघितलं तर हा एक दुसरा मुद्दा होता. आणि तिसरा एक मला विचारायचं आहे, तू म्हणलास की शास्त्रज्ञाचं मन हे कायम शंका घेणारं आणि बुद्धिप्रधान असलं पाहिजे. म्हणजे यात विश्वास, कल्चरल बिलीफ हा कुठे पाहिजे, याचं स्थान काय आजार समजण्यात आणि बरं होण्यात आहे का अजिबात नाहीच आहे असं तुझं मत आहे? या तीनही गोष्टींविषयी मी अगदी थोडंसं बोलतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. पहिल्यांदा सरांनी भीतीबद्दल जे छान सांगितलं त्याला एक फार सुंदर उपमा तुम्हाला सांगतो. भीतीचा उपयोग असतो माणसाला, कारण भीती माणसाला अनेक धोक्यांपासून वाचवते. भीती ही अशी गोष्ट नाहीये की ती फक्त चुकीची किंवा वाईट आहे. तर एखाद्या पाण्यामध्ये बोट असते तसं माणसाच्या आयुष्यामध्ये भीती पाहिजे. म्हणजे भीतीच्या सागरामध्ये आपली बोट आहे किंवा आपलं जहाज आहे. जर ती भीती आपल्या जहाजामध्ये शिरली तर ती आपल्याला बुडवून मारून टाकणार आहे. आणि जहाजाच्या खाली भीतीच नसेल तर ते जहाज कोरड्या ठिकाणी पुढे जाऊच शकणार नाहीये. त्यामुळं भीती ही एक वापरायची गोष्ट आहे आणि ती वाढून न देता आपण कंट्रोल कशी करायची. म्हणून मी जो इस्रायली लोकांबद्दल जे बोललो
किंवा आर्मीच्या लोकांबद्दल बोललो ते फिअर, कंट्रोल ऑफ फिअर बद्दल बोललो. ऍब्सेन्स ऑफ फिअर ही जगामध्ये शक्य असलेली गोष्ट नाहीये, पण कंट्रोल ऑफ फिअर ही शक्य आहे. म्हणजे जहाज आपल्याला पाण्यात पण ठेवायचंय, पण जहाजामध्ये पण पाणी नाही शिरलं पाहिजे, असा तो कंट्रोल ऑफ फिअर आहे जो आर्मीमध्ये ट्रेनिंगनी येतो. म्हणून आपण याच्यावर सगळ्यांनीच भीती आपल्या घराच्या दारातनं बाहेर कशी ठेवायची हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. दुसरा जो मुद्दा आहे की जे पूर्वीचे महत्वाचे ओरिजिनल थिंकर्स होते, त्याच्यामध्ये कोपर्निकस आहे, सॉक्रेटिस आहे, गॅलिलिओ आहे, तर ह्या लोकांना पॉइझनिंग पासनं ते सुळावर चढवण्यापासनं ते पहिल्या सर्जन्सना इंग्लंडला रस्त्याच्या झाडाकडेला फाशी देण्यापर्यंत जे भोगावं लागलं, त्याचं कारण त्यावेळच्या राजसत्तेला ते इनकन्व्हिनियंट ट्रुथ किंवा सत्याच्या आभासाला छेद देणारं होतं. राजसत्ता काय म्हणत होती की शरीरात रक्त फिरत नाही. राजसत्ता काय म्हणत होती की पृथ्वी ही सूर्याच्या भोवती फिरत नाही, सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरतो. राजसत्ता काय म्हणत होती की माणसाची ग्रॅव्हिटी अशा प्रकारची कुठलीही गोष्ट नाहीये. आणि त्याच्या विरुद्ध कुणीतरी बोललं तर ते इनकन्व्हिनियंट ट्रुथ जे फार महत्वाची गोष्ट आहे ती त्या सत्तेला वाटली आणि त्यांना वाटलं की ही सत्ता, हे गोष्ट आपल्याला उलथवून लावेल आपली सत्ता, म्हणून त्यांनी ते दाबलं. त्यामुळं आपण जे काही सत्य समोर आणतो ते लोकांना जर इनकन्व्हिनियंट असेल तर त्याच्या विरुद्ध काही पण होऊ शकतं. उदाहरण घेऊया. मग तसं आजही होतं की नाही? होतंय. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन आणि रेमडेसिवीरची ट्रायल जर आपण बघितली तर लोक असं म्हणतात की रेमडेसिवीर वाल्यांनी दाखवलं की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध चुकीचं आहे म्हणून, कारण आता त्यांना रेमडेसिवीर विकायचंय. किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटीला सगळ्यात जास्त फंडिंग चायनाचं आहे याच्याबद्दल, म्हणजे त्याच्यातलं ते खोटं असेल की झीची मुलगी तिथे शिकते का नाही, पण त्याला फंडिंग चायनाचं आहे याच्यात काही शंका नाहीये. म्हणजे WHO बोले जसं चायना चाले किंवा हार्वर्ड बोले जे चायना चाले, हे आपल्याला कन्व्हिनियंट ट्रूथ आज सुद्धा आपल्याला दिसत आहेत. त्यामुळं हे आपल्याला आज सुद्धा डिस्टॉर्शन ऑफ ट्रूथ हे मान्य करायलाच पाहिजे. आणि त्याच्यापासून दूर जातानाच मी 4 पायऱ्या सांगितल्या आणि 5वी पायरी मी मुद्दाम सांगितली नव्हती, कारण ते थोडीशी कॉन्ट्रोवर्शियल जी सरांनी आणली समोर, आणि ती म्हणजे की सर्व सत्याच्या चालण्या किंवा पायऱ्या पार केल्यानंतर तुम्हाला बिलीफ किंवा श्रद्धा ही ठेवावीच लागते. आज आपण असं म्हणूया की मला देव हा शास्त्रांनी दाखवावा, तर देव शास्त्रांनी दाखवणं शक्य नाहीये. तर शास्त्र तुम्हाला देवाच्या पायऱ्यांपर्यंत नेऊन पोचवेल, परंतु शेवटचा टप्पा हा बिलीफनीच ओलांडावा लागेल, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये. कारण शास्त्र आंधळ आहे, शास्त्र डोळस नाहीये. आणि याचं एक इंटरेस्टिंग उदाहरण मी तुम्हाला सांगणार आहे. अमेरिकेमध्ये सेकंड वर्ल्ड वॉर नंतर एक ऑपरेशन पेपर क्लिप नावाचं ऑपरेशन झालं. त्याच्यामध्ये नाझी लोकांचे 2000 सायंटिस्ट अमेरिकेमध्ये आणि साऊथ अमेरिकेमध्ये ऍब्सॉर्ब करून घेतले. ते का ऍब्सॉर्ब करून घेतले तर अमेरिकेच्या लोकांनी असा युक्तिवाद केला की आपण जर या सायंटिस्टना घेतलं नाही, नाझी सायंटिस्टना, तर रशिया त्यांना घेईल आणि आपल्या विरुद्ध शस्त्र बनवेल. या सायंटिस्टना मारून टाकायला पाहिजे, नाझी सायंटिस्टना, कारण त्यांनी घृणास्पद व्यवहार दुसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये केलेत. हे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून, म्हणजे डिस्टॉर्टेड ट्रुथ, कन्व्हिनियंट अनट्रुथ समोर घेऊन त्यांनी या 2000 लोकांना अमेरिकेमध्ये सामावून घेतलं. म्हणजे हे दिवसाढवळ्या जगात सगळीकडे चालू आहे. असत्याचं समोर वातावरण आहे, त्याच्यातनं पलीकडे जाताना शेवटची स्टेप ही श्रद्धा किंवा बिलीफची आहे, याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाहीये. म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या कसोट्या पार केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांकडे जाता आणि प्रत्यक्ष करोनासाठी किंवा करोना नसलेल्या आजारासाठी ऍडमिट होता, तेव्हा जर तुम्हाला शंका येतच राहिली तर जहाजामध्ये पाणी शिरलं आणि तेव्हा तुमची शंका गेली आणि तुमचं मन त्या पाण्यावर स्थिर झालं, तर तुम्हाला श्रद्धा बिलीफमुळं तुम्ही आता जहाज पलीकडे जाणार. त्यामुळे हा फार महत्वाचा विषय आहे की जहाज स्थिर करण्याकरता जहाजातलं पाणी काढून टाकावं लागतं. आणि ती शंका किंवा ती भीती हे त्या जहाजातलं पाणी आहे. ती बाहेर सगळीकडे पारखल्यानंतर आतमध्ये येऊन द्यायची नाही, हा सरांनी फार महत्वाचा विचार आणला. आणि तो विचार म्हणजे माझ्या हातनं कदाचित राहिला असेल. आणि इथनं पुढे मी शेवटच्या विषयाकडे जातो, म्हणजे आरोग्य व्यवस्था किंवा ही कुणाची जबाबदारी आहे. आता हा फार महत्वाचा प्रश्न आम्ही चर्चा करतोय. श्रीरंग गोडबोले आणि माझी चर्चा झाली तेव्हा ते म्हणले की डॉक्टर, ही करोना कुणाची जबाबदारी आहे? म्हणजे माणसाची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे, खाजगी रुग्णालयांची जबाबदारी आहे, WHO ची जबाबदारी आहे.
तर मी म्हणून तुम्हाला मुद्दाम सत्तांचं थोडंसं वर्णन सांगितलं. आणि आताच्या ज्या 3 सिद्धांत सत्ता आहेत त्याच्यामध्ये कॅपिटॅलिझम, सोशलिझम आणि कम्युनिझम. त्याच्यापैकी आपण सोशलिस्ट ग्रुपमध्ये आहोत, अमेरिका कॅपिटलिस्ट ग्रुपमध्ये, आणि चायना, जपान वगैरे साधारणपणे कम्युनिस्ट ग्रुपकडे झुकतात. तर चायना आणि जपान मधलं मॉडेल काय असतं की कोरोनाची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ, तुम्ही काही काळजी करू नका. कारण कम्युनिझमचा हा पायाच आहे. म्हणजे पैसे किती पडतील, टेस्टची पैसे किती आहेत, हॉस्पिटलनी चार्जेस किती लावायचे, हा तुमचा प्रश्नच नाहीये. ही संपूर्ण काळजी ही शासनाची आहे. हे कम्युनिझम मध्ये, आणि जपान हा सुद्धा कॅपिटलिस्ट कम्युनिस्ट कंट्री मानतो मी, तिथे हे लोकांना मान्यच आहे. अमेरिकेसारख्या देशामध्ये ते काय म्हणतात की हे कॅपिटलिझम आहे, करोना जे काही करणार ते तुमचं तुम्ही बघायचंय, आम्ही पैसे देतो कारण आमची भांडवलशाही व्यवस्था आहे. म्हणून अमेरिकेच्या हॉस्पिटलनी फटाफट अमेरिकेच्या हॉस्पिटल्सना अमेरिकेच्या गव्हर्नमेंटनी पैसे दिले. किती पैसे दिले तर त्यांनी ऍडमिट झालेल्या प्रत्येक पेशंटला $32,000 हॉस्पिटलला दिले आणि व्हेंटिलेटेड पेशंटसाठी $1,00,000 दिले. आणि हे देऊन सुद्धा ऑलरेडी झालेले आहेत. म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेने सांगितलं की आमची जबाबदारी पैसे देणं आहे, आरोग्य व्यवस्था आमची जबाबदारी नाहीये. आरोग्य व्यवस्था ही भांडवलशाहीची जबाबदारी आणि ती व्यवस्था ते नीट पार पाडतात. आता मध्ये लटकलेले लोक म्हणजे समाजवादी म्हणूया किंवा सोशलिझमचे लोक म्हणूया किंवा आपल्याकडचे अर्धवट लोकशाहीवादी लोक आहोत. आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की ही कुणाची व्यवस्था, कुणाची गरज आहे. व्यक्तीची आहे का तर आहे, कारण करोना ही काही कुणी आणलेली बिमारी नाहीये. हे आता इनडिस्प्युटेडली सिद्ध झालंय की करोना हा नॅचरल व्हायरस आहे, तो चायनाने मुद्दामून सोडलेला वगैरे नाहीये. त्यामुळे हेच उगाळत बसण्यात काही अर्थ नाहीये की हा व्हायरस कोणी सोडला. एकदा ऍक्सेप्ट केलं की हा नॅचरल व्हायरस आहे तर त्याचा सामना करणं हे प्रत्येक वैयक्तिक माणसाचं सुद्धा कर्तव्य आहे. ज्याच्याकरता मी त्यांना माझ्या लेक्चरमध्ये एक पंचसूत्री सांगितली होती की सूर्यप्रकाश, खेळती हवा, नियमित व्यायाम, व्हिटॅमिन डी आणि जलनेती. म्हणजे मी असं म्हणलं होतं की तुमची पण वैयक्तिक जबाबदारी आहे की तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे. नुसतं करोना आणला चिन्यांना शिव्या द्या असं चालणार नाही. तुम्ही स्वतः काहीतरी केलंच पाहिजे. दुसरी जबाबदारी आहे ती हॉस्पिटल्सची आहे. हॉस्पिटल्सची कशी जबाबदारी आहे की हा युद्धासारखा काळ आहे, करोना हे सामान्य संकट नाहीये. एक उदाहरण देतो की जेव्हा स्वाईन फ्लू आला तेव्हा सुद्धा बरेच पेशंट्स होते, पण सगळ्या जगामध्ये फक्त 1.5 लाख लोक स्वाईन फ्लूनी मेले संपूर्ण जगामध्ये. भारतामध्ये साधारण 2,500 लोक मेले. दीनानाथमध्ये स्वाईन फ्लूचं सगळ्यात मोठं केंद्र त्या काळामध्ये होतं. ते 2 वेळा झालं होतं, 2009-10 आणि 2015 साली. त्यावेळी आमची मधली जी कॅन्सरची बिल्डिंग आहे ज्याच्यामध्ये 60-70 पेशंट राहतात ती आम्ही स्वाईन फ्लूसाठी मोकळी केली होती. ह्या वेळेला मात्र करोना दिसल्यावर, करोना भारतात पोचायच्या आधी आम्ही आमची पुढची मोठी बिल्डिंग मोकळी केली. ती बिल्डिंग किती बेडची आहे तर ती 450 बेडची बिल्डिंग आहे. म्हणजे थोडक्यात जे 70 बेड आम्ही स्वाईन फ्लूसाठी ठेवले होते ते आज करोनासाठी आम्ही 450 बेड्स ठेवलेले आहेत. आणि एका हॉस्पिटलने 450 बेड ठेवले असं भारतातल्या सगळ्या हॉस्पिटल्सनी जर केलं तर करोनाच्या होणाऱ्या पेशंटची संख्या त्याच्यासमोर किरकोळ आहे. परदेशी लोकांनी काय केलं तर इटलीमध्ये वगैरे करोना अचानक त्यांच्यावर वादळासारखा आला, त्यांची तयारी नव्हती, तर त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा करोनाचे पेशंट ठेवले. पण आपली हॉस्पिटल्स आज काय करतायत तर प्रत्येक जण रडतोय की आम्हाला करोनाचा पेशंट नकोय, आम्हाला आमचे नॉन करोनाचे पेशंट मिळवू द्या, आम्हाला आमच्या पैशांपासून दूर करू नका, आम्हाला करोनाची भीती वाटतेय, आमचा डॉक्टर मेला तर आमचे मुलं बाळ उघड्यावर पडतील. अरे ही काय पद्धत आहे? ह्याच्यामध्ये सर्व हॉस्पिटल्सनी मिळून हे संकट झेललंच पाहिजे. आणि हे झेलण्यासाठी पहिल्यांदा या वादळाचा अंदाज आला पाहिजे. आणि या वादळाचा अंदाज येण्यासाठी आपलं वाचन चौफेर पाहिजे, आपल्या परदेशातल्या लोकांबरोबर सारख्या चर्चा पाहिजेत. म्हणजे इंग्लंडमध्ये काय चाललंय, अमेरिकेत काय चाललंय, ब्राझीलमध्ये काय चाललंय, हे ज्यांना कळतं त्यांनाच कळणार आहे की हे किती भयंकर आहे. आणि आपण सगळ्यांनी हॉस्पिटल्स म्हणून ह्याला अत्यंत ताकदीने सामोरं जायला पाहिजे. तिसरी जी व्यवस्था आहे ती शासकीय आहे. शासकीय व्यवस्थेवर ताण तर येणारच आहे, कारण पब्लिक हेल्थ ही खरी जबाबदारी शासनाची आहे आणि करोना हे पब्लिक हेल्थचं मॅटर आहे. म्हणजे ह्याचा अर्थ शासकीय हॉस्पिटल्स ही या लढ्यामध्ये सर्वात पुढे पाहिजेत. म्हणजे बॉम्बे KEM, सायन, ससून, एम्स, सफदरजंग ही जी सगळी हॉस्पिटल्स भारतातली नामांकित हॉस्पिटल आहेत ही करोनाची प्रमुख मार्गदर्शक हॉस्पिटल झाली पाहिजेत. तसा ते प्रयत्न करतायत, पण तसं लोकांमध्ये असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. आज आपले पॉलिटिशियन जेव्हा सायनला किंवा सचूनला जातील तेव्हाच मला तो विश्वास खरा झालाय असं वाटेल. पण दुर्दैवाने ते शासकीय याच्यात न जाता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत आहेत, म्हणजे आपण कुठेतरी त्याच्यामध्ये खोट खातोय.
ह्याचा अर्थ आपण आपली शासकीय व्यवस्था करोनाच्या निमित्ताने मजबूत केली पाहिजे. आणि ती मजबूत केल्यावर करोनाच्या निमित्ताने त्याच्याकडे फंड्स येतील, त्याची सुधारणा होईल आणि जगापुढे आपण एक आदर्श दाखवू शकू की सोशलिझममध्ये, सोशलिझमचं प्रिन्सिपलच आहे की लोकांनी भांडवलशाही व्यवस्था करायची आणि त्या आलेल्या पैशातनं शासनाने अशा प्रकारच्या आपत्तीमध्ये मदत करायची. म्हणजे नैसर्गिक वादळ असेल किंवा रुग्णालय असेल, त्यांची मदत शासनाने सोशलिझममध्ये केली पाहिजे आणि ती मदत अधिक मोठ्या प्रमाणावर होताना मला दिसायला पाहिजे. आता काही जण वाद घालतायत की जीडीपीचं किती पर्सेंटेज येतं, तर मी म्हणतो जीडीपी वगैरे सोडा, आता वॉर चालू आहे. आत्ताच्या घडीला जास्तीत जास्त रिसोर्सेस हॉस्पिटलकडे शासकीय आणि अशासकीय कसे मोबिलाइज करता येतील. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रुग्णालय जी सर्व प्रकारचे आहेत त्यांचे टॅक्सेस म्हणजे त्यांना जे टॅक्सेस भरावे लागतात ते माफ करा, त्यांच्या कस्टम ड्युटीज माफ करा, निदान या काळापुरत्या तरी. त्यांच्या इलेक्ट्रिसिटीची बिलं माफ करा. त्यांना म्हणावं की अरे तुम्ही लढा, आमची तुमच्या पाठीशी आहोत, पण तुम्ही मात्र मनापासून लढा. तुम्ही नफेखोरी करू नका, तुम्ही चाचण्यांचे दर वाढवू नका, तुम्ही बेड्ससाठी वाटेल ते करू नका. आम्ही एक मध्ये मजेशीर व्हॉट्सअपवर फिरत होतो की दीनानाथमध्ये 8 लाखाचा 11 लाखाचं पॅकेज आहे आणि उत्साही व्हॉट्सअप वीर फटाफट ते फॉरवर्डही करत होते. अशा प्रकारचं पॅकेज जगात कुठेच अस्तित्वात नाही. दीनानाथ तर कधीच करणार नाही, पण जगामध्ये कुठेच अस्तित्वात नाही. कारण करोनाचा रुग्ण किती काळ राहील, त्याचं काय होईल हे माहिती असलेले अजून तरी जगात मला लोक कोणी माहित नाही. पण पटापट जाऊन 8 लाख 11 लाख असल्याशिवाय हॉस्पिटल्स घेत नाहीत असं लोक पसरवतात. मीडिया देतो की हॉस्पिटल तुमच्याकडनं पैसे काढायला बसलेत, खोटे आहात तुम्ही. अरे कोण खोटं आहे? सगळ्यांना आता एकमेकांचा हात धरून जगण्याची गरज आहे. एकमेकांबद्दलची भांडणं आता थांबवा. आता सगळ्यांनी एकमेकांचे हात धरा. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपची याच्यापेक्षा बेटर अपॉर्च्युनिटी पुढच्या 100 वर्षात परत येणार नाहीये. पण ते न करता शासकीय लोकांनी निमशासकीयांना आरडाओरडा करायचा, निमशासकीयवाल्यांनी खाजगीवाल्यांवर आरडाओरडा करायचा, कॉर्पोरेटला शिव्या द्यायच्या, हे बंद झालं पाहिजे. We all must join hands together as a society to fight this war. And this is a war, mark my words. मी त्याच्यामध्ये काही डिप्रेसिंग सांगत नाहीये. We can win this war because we have good leadership. We have stable leadership. नाहीतर बऱ्याच ठिकाणी काय होतं, वॉर बाजूला राहतं आणि एकमेकांना पाडण्याचं राजकारण सुरू होतं. अमेरिकेत आपण आज हे बघतोय. म्हणून ह्या अशा वॉर्समध्ये स्टॅबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट ही फार महत्वाचा फॅक्टर आहे आणि स्टॅबिलिटी मेंटल स्टॅबिलिटी ऑफ पीपल हा पण फार महत्वाचा विषय आहे. तर आपण मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये ही कुणाची जबाबदारी म्हणून तुम्हाला एक सगळ्यांना माहितीच असलेली गोष्ट आहे, फक्त मी मेन्शन करतो की नो बडी एव्हरीबडी आणि समबडी म्हणून तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे. जेव्हा सगळ्यांना वाटायला लागतं की कुणाची तरी दुसऱ्याची जबाबदारी आहे, तेव्हा नोबडी डज इट. म्हणून आज एव्हरीबडी मस्ट डू इट असं माझं म्हणणं आहे. म्हणजे श्रीरंग गोडबोलेंना माझं उत्तर असं आहे त्याच्यावरचं की ही जबाबदारी सर्वांची आहे. ही कुणाची तरी दुसऱ्याची आहे म्हणलं की आपण शून्याला पोहोचणार आहोत. आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्यामुळं आपण शासनाचा हात धरायचा आहे, शासनांनी शासकीय रुग्णालयांचा हात धरायचा आहे, शासकीय रुग्णालयांनी खाजगी रुग्णालयांचा हात धरायचा आहे, कॉर्पोरेट्सना पण बरोबर घ्यायचंय आणि दुष्प्रवृत्ती बाजूला काढून सगळ्यांनी आज करोनावर मात केली पाहिजे. येस, थँक्यू. तुम्ही खूप सर्वसमावेशक आणि खूप वेगळा दृष्टिकोन दिलात. आपल्याला आता थोडा क्वेश्चन आन्सर सेशन ओपन करायचं आहे. आपल्याकडे वेळेची थोडी मर्यादा आहे, त्यामुळे आपण 2 प्रश्न आता घेऊया. एक प्रश्न असा आहे की तुम्ही नेटिव्ह जे मूलभूत आपलं आहे त्याचा विचार करा, त्याच्याकडे जा असं तुम्ही म्हणालात. या धर्तीवर एक प्रश्न विचारला आहे की योग आणि आयुर्वेद यांच्याकडे जाणं, या रूट्स कडे जाणं हे आजचं उत्तर असू शकतं का, हे महत्वाचं आहे का? विजय कुट्टे यांनी हा प्रश्न विचारला. हा, याच्याबद्दलच आपण योग आणि आयुर्वेद एकमेकांपासून दूर करूया. योगामध्ये कुठलंही औषध नाहीये आणि त्याच्यात कुठलंही औषध नसल्यामुळे त्याच्याकडे जाण्यासाठी आपल्याला कुणाच्याच परवानगीची गरज नाहीये. पण तुम्ही जेव्हा कुठल्याही औषधाकडे जाता तेव्हा ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद तिघांकडेही एकाच शंकेखोर वृत्तीने जा. कारण करोनावर कुठलं औषध रामबाण ठरणार आहे हे आज कुणालाच माहित नाहीये. आणि आजच्या घडीला तुम्ही मला विचारलात की ॲलोपॅथीकडे कुठलं औषध रामबाण आहे, तर तुम्हाला शॉकिंग वाटेल, तर ते ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू हे त्याचं खरं उत्तर आहे. आज सगळ्यात जास्त करोनाचा सामना प्राणवायूने केला जातो. याचा अर्थ आत्ता तरी त्याच्यावर प्रभावी औषध नाहीये. त्यामुळे आपण सगळेच त्याच्यामध्ये अननुभवी आहोत, म्हणून कशावरही विश्वास ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी डोळे झाकून ठेवू नका.
विचारपूर्वक ठेवा असं मी म्हणेन. ओके. योगेश कुट्टे यांनी हा प्रश्न विचारला होता. मी मगाशी नाव चुकीचं घेतलं, सॉरी. बरोबर. पुढचा एक प्रश्न आहे, रायनर टो यांनी विचारलाय. ते विचारतात, सर, इज इट पॉसिबल टू को एक्झिस्ट विथ कोविड लाईक मलेरिया अँड डेंग्यू? आता हे कोविड बरोबर को एक्झिस्ट करणं हा फारसा चॉईसचा प्रश्न नाहीये. कोविड किती दिवस राहतो एवढ्यावरच ते अवलंबून आहे. जुनी जर साथ घेतली आपण तर प्लेग 5 वर्ष टिकला, स्पॅनिश फ्लू 1 वर्ष 11 महिने टिकला. त्या मानाने एबोला काही फारसा टिकलाच नाही. H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू काही फारसा टिकला नाही. त्यामुळं करोनाचं काय होणार हे काळच सांगेल. परंतु मी नेहमीच म्हणतो की जुने अनुभव लक्षात घेता तो निदान 1.5 ते 2 वर्ष आपल्याबरोबर राहणार आहे, म्हणून आपण मनाची तयारी करायला पाहिजे. मग अशी जर मनाची तयारी करायची असेल तर को एक्झिस्ट करण्यासाठीचे नियम आपल्याला काहीतरी पाळावे लागतील. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात उत्कृष्ट उदाहरण स्वीडनचं आहे. स्वीडनने काय म्हणलं की करोना हा सगळ्यांना होणारच आहे, परंतु आम्ही शिस्तीने आणि नियमाने मात्र त्याच्यापासून स्वतःचा बचाव करू. आणि आजच्या घडीला बिचाऱ्या स्वीडनच्या शास्त्रज्ञाला सगळ्यांची जाहीर माफी मागावी लागली, पण उद्या त्यालाच पुढचं मोठं पारितोषिक मिळेल याची मला खात्री आहे. कारण आपण सगळ्यांनी शिस्तीचा अवलंब करून मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं, स्वच्छता वाढवणं आणि अनावश्यक गर्दी टाळणं. आपली लग्न म्हणजे भंगडपणाचा अतिरेक झालेला होता हे आपल्याला मान्य व्हायला पाहिजे. आपल्या कॉन्फरन्सेस म्हणजे खोटेपणाचा दिखावा झालेला होता हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. असं जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण करोना बरोबर राहायला शिकत नाही. त्यामुळं आपण अनावश्यक चरबी जी आपल्या समाजाच्या मनावर चढलेली आहे ती दूर केली तर आपण करोना बरोबर राहायला शिकलो आणि शिकावंच लागणार आहे असं माझं मत आहे. थँक्यू डॉक्टर. तुम्ही फिलॉसॉफिकल, सायंटिफिक, वैद्यकीय दृष्टिकोनातून, पोएट्री अशा वेगवेगळ्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या पद्धतीने या विषयावर प्रकाश टाकलात आणि खूप खऱ्या अर्थाने माहितीपूर्ण आणि तरी जसं घाबरून न सोडणार, आपल्याला एक कुठेतरी पुढचा मार्ग दिसेल, स्वच्छ दिसेल, ह्याला मदत करणारी ही आता संवाद होता आणि ही चर्चा होती. तुम्ही आज इकडे वेळात वेळ काढून आलात आणि सगळेजण या चर्चेत सहभागी झाले, यासाठी मी प्रबोधन गोरेगाव आणि इंडियन मॅजिका यांच्यातर्फे सगळ्यांचे आभार मानते. आपण पुढच्या शनिवारी ह्याच वेळी 7:30 वाजता भेटणार आहोत. पुढच्या शनिवारचे वक्ते आहेत सलील चिंचोरे, HR हेड गोदरेज ॲग्रोवेट. विषय असेल वर्क फ्रॉम होम तात्पुरते असेल की कायमचं असेल आणि हे सुखाचं आहे का जिकिरीचं आहे, यावर कंपन्यांचं धोरण काय असेल, अशा काही विषयांवर आपण पुढच्या शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता सलील चिंचोरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. तर IME वर्ल्डच्या या युट्यूब लिंकला तुम्ही नक्की जॉईन व्हा पुढच्या शनिवारी आणि ही चर्चा, हा संवाद आपण असाच पुढे चालू ठेवूया. नमस्कार. तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. आणि माझे विचार थोडे स्ट्रॉंग असतात, लोकांना ते झेपत नाही. त्यामुळे मी आमचे मित्र धनंजय गोखले यांना म्हणलं होतं की माझं लेक्चर झाल्यानंतर ते परत मला कधी बोलवणार नाही, एवढा तरी फायदा याचा नक्की होईल म्हणलं. नाही ते बरोबर आहे, पण विचार झेपायला पण म्हणजे माणसाला थोडंसं म्हणजे काय भीती कमी व्हायला लागते. तर मी थोडे परखड मांडले, त्याच्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो. आणि तुमच्या सगळ्यांपेक्षा, बऱ्याच जणांपेक्षा, म्हणजे सगळ्यांपेक्षा नाही, बऱ्याच जणांपेक्षा लहान असल्यामुळं असं बोलायचं एक माझ्या तारुण्याचा जोश आहे असं समजा. माझं यावर्षी 59 वय पूर्ण होईल. धन्यवाद. थँक्यू.